महाराष्ट्र रक्षक वीर नरेश छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी 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 प्रणाम करतोय। आणि मी समालोचक दीपेश कंडी समालोचन कार्याला प्रारंभ तथा शुभारंभ करतोय। दोन संघांमध्ये सुरू असलेली कडवी लढत डॉन किलर बिरवाडी विपक्ष राही फायटर्स माकणे। यस आपण तुर्तास थांबवीन सरांना मॅन ऑफ द मॅच आपण अगदी शॉर्ट मध्ये येणार आहोत। साईश किनीचा खेळ चांगला राहिला आणि आपण पाहतो साईश ठाकूर आणि किनी सरांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळते। जास्त वेळ इथे घेणार नाहीत कारण सामन्याला देखील सुरुवात होते आणि अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहतोय समालोचन कक्षातून आपल्याला रिझवतात दीपेश कंडी सर। मी मॅन ऑफ द मॅच शेअर करून घ्यायला आवडेल सचिन सोबत, कारण की त्याने 5वी ओव्हर टाकले आणि 5च रन दिले आणि गेम मध्ये आणला मला। यस सचिन या हा तुमचा मनाचा मोठेपणा राहिला आणि साईश मात्र डेडिकेट करतात ही मॅन ऑफ द मॅच सचिन यांना शेअर करतात। थँक्यू व्हेरी गुड आणि चांगलं क्रिकेट तुम्ही दाखवली। खेळाडू वृत्ती आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देत असताना जास्त वेळ न घेताना आपण जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे, जिथे मायक्रोफोनवरती जोडले जातील दीपेश कंडी सर आणि एका बाजूला संतोष पाटील सर। थँक्यू सो मच। धन्यवाद उत्कर्ष। अशोक पाटील यांचा आवाज आपण ऐकत होतात। येथे मात्र डिसिजन पेंडिंग आपल्याला पाहायला मिळतोय। थर्ड अंपायर निरीक्षण तथा परीक्षण करतायत। आग्री प्रीमियर लीग 2025 आपण पाहतोय। पालघर जिल्ह्यातील अग्रमानांकित लीग फॉर्मॅट मधील सर्वाधिक यशस्वी स्पर्धा। काय मॅनेजमेंट राहिलं या स्पर्धेचं अद्वितीय स्वरूपामध्ये। विरलजी नायर त्या ठिकाणी निरीक्षण तथा परीक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अगदी काहीच क्षणांमध्ये डिसिजन मात्र या ठिकाणी पोहोचेल। आमच्या टेक्निकल टीमचं सहकार्य त्यांना लाभलेलं आहे। अतिशय नेत्रलोचक नेत्रदीपक नयन मनोहरी चक्षु विहंगम अशी स्पर्धा। पंचांचा डिसिजन थर्ड अंपायरच्या माध्यमातून गडी बाद करार देण्यात आलेला आहे। खूप छान पद्धतीने पंचांची भूमिका मात्र या ठिकाणी अदा केली जाते। आजपर्यंत पालघर जिल्ह्यामध्ये कितीतरी लीग स्पर्धा सुरू झाल्या, त्या बंद देखील झाल्या, परंतु आगरी प्रीमियर लीगचं जे वर्चस्व आहे ते उच्च श्रेणीचं आपल्याला पाहायला मिळतं। जबरदस्त यशाच्या असीम उंचीवरती पोहोचलेली स्पर्धा अर्थातच आगरी प्रीमियर लीग आणि त्याचं सर्व श्रेय जातं ते आयोजकांना। गेले 30 ते 40 दिवस डोळ्याला झोप नाहीये, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र, अथक मेहनत अथक परिश्रम, जीवाचा आटापिटा अव्याहतपणे अखंडपणे सदोदितपणे करणाऱ्या संपूर्ण आगरी प्रीमियर लीगच्या कमिटीला मानाचा त्रिवार मुजरा समालोचन कक्षामधून 2 चेंडू फेकून झालेले आहेत। जबरदस्त सुरुवात गोलंदाज संजय घरात एक लेजंड खेळाडू म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते आज पालघर जिल्ह्यामधील अगदी परिपक्व क्रिकेट खेळणारा खेळाडू म्हणून संजय घरतची ओळख आहे। पालघर वसई डहाणू तलासरी वाडा मोखाडा जव्हार विक्रमगड क्रिकेट ज्याने गाजवलंय आणि वयाची 40 क्रॉस केल्यानंतर देखील संजय घरतचा जलवा कालच्या दिवसामध्ये दोन्ही सामन्यांमध्ये प्लेअर ऑफ द मॅच ठरलेला आहे। हा एक क्लासिकल खेळाडू आहे, जबरदस्त मोस्ट एक्सपिरियन्स प्लेअर बॉलिंग ट्रॅकवर। स्ट्रेट बॅटने फटका सजवला गेला। एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मागोवा घेतोय। 1 बाउन्स अँड ओव्हर दी बाउंड्री लाईन, चौकार, 4 धावा। काही जबरदस्त ऍक्शन रिप्लाय मध्ये जणू काही रोहित शर्माची आठवण करून देणारा खडे खडे परंतु आय कोऑर्डिनेशन कमालीचा आणि स्ट्रॉंग बॉटम हँड सहित या फटक्याची निवड बघायला मिळाले। फलंदाज मुख्य खेळपट्टीवर विशाल घरत आपल्याला पाहायला मिळत आहेत। ब्रँड ऑफ खानिवडे। काय फटक्याची निवड होती बघा। तुम्ही पावलांचा वापर जेव्हा कमी करता तेव्हा तुमचं आय कोलॅबरेशन हे मॅटर करणारी गोष्ट असते। इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये वीरेंद्र सेहवाग असा एक फलंदाज होऊन गेला ज्याचं आय कोऑर्डिनेशन कमालीचं होतं आणि ते दर्शवणारा फटका आलाय मुख्य खेळपट्टीवरती आपण पाहू शकतायत। जबरदस्त फलंदाजीचं पृथक्करण प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये अद्वितीय असा चौकार आपण पाहिलाय विशाल घरतच्या बॅट मधून। काय म्हणाला संतोष सर, ज्या पद्धतीने पहिले 2 चेंडू इकॉनॉमिकल आणि तदनंतरचा चौकार। नक्कीच विकेट आल्यानंतर आपण पाहतोय पॉवर प्लेचा षटक आहे। हात खोलण्याची संधी दोन्ही फलंदाजाला आहे। हात खोलण्याची संधी इथे मात्र विशालने घेतले आणि ती सक्सेस झाले। पुढचा चेंडू असेल संजय। हो इथे मात्र पहा थोडासा शॉर्ट या खेळाडूकडे जाईल पाहिलं ना तर थोडासा टॅक्टिकचा वापर करतोय, हँडचा वापर करतोय आणि गोलंदाजी करतोय। बॅट्समॅनला रीड करण्याचं जास्तीत जास्त काम हा संजय घरत करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच मोस्ट एक्सपिरियन्स प्लेअर आहे। त्याची चाल बघा खेळपट्टीवरती जणू काही जंगलामध्ये वाघाची एंट्री होते ना, अगदी तशा पद्धतीने तो वावरतोय। याला म्हणतात अनुभव।
गेल्या अनेक वर्षांपासून अनुभवाची शिदोरी घेऊन तो आपल्याला पाहायला मिळतोय खेळपट्टीवरती आणि पूर्णपणे कूल माइंडने क्रिकेट हाताळतोय. ही गोष्ट खूप गरजेची आहे. जर एखाद्या नवख्या खेळाडूला तुम्ही संधी दिलीत तर मैदानाच्या आतमध्ये प्रविष्ट झाल्यानंतर कुठे ना कुठे थोडंसं प्रेशर दडपण घेऊन तो खेळत असतो. परंतु संजय गिराचा बॉडी लँग्वेज तुम्ही पाहू शकतायत. म्हणतात ना, जंगलामध्ये वाघाची एंट्री झाल्यानंतर इतर प्राण्यांचं अस्तित्व हे धोक्यात येत असतं आणि तशा प्रकारचा बॉडी लँग्वेज संजय गिरत यांच्या माध्यमातून एक लेजंड खेळाडू सुरेख पद्धतीने गुडलेन स्पॉट वर चेंडूची पिचिंग ऑफस्टिकला सोडून जात असताना आपण पाहू शकतायत. निर्धावच्या स्वरूपामध्ये चेंडूची सांगता झालेली आहे. एंड ऑफ द व्हेरी फर्स्ट ओव्हर. फलकावरती आहेत केवळ 4 धावा, 1 गडी गारद. संजय गिरत यांचा क्लास, गुणवत्ता, कसब, कला, कौशल्य, नैपुण्य, तरबेजपणा दर्शवणारा हे षटक राहिलंय. केवळ 4 धावा फलकावर, 1 गडी गारद. ऐकूयात पीके डिझेल आणि वळूयात नेक्स्ट ओव्हर कडे. धन्यवाद डीजे. आपण ऐकतोय दीपेश कंडीसह संतोष पाटील दोन्ही कॉमेंटेटर आपण पाहायला मिळत आहेत. आमच्या समवेत उत्कर्ष पाटील देखील आजच्या दिवसात रंगत येणार आहे. परंतु इथे पाहतोय आपण संजय ची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. संजय गिरतची जबरदस्त राहिली. आता आणखीन एक 40+ गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल पाटील यांनी देखील अनेक मैदानं गाजवलीत. खूप चांगला क्रिकेट खेळलाय. पण बघूया आजच्या दिवसात पहिला चेंडू खोलवरचा टप्पा स्वतः या ठिकाणी फेकून देतोय आपल्या स्वतःच्या बॉडीला. फॉलो थ्रू मध्ये मात्र चेंडूला अडवतोय. अप्रतिम या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. जर पाहिलं तर इथे 4ही दोन्ही बॅट्समन आणि यष्टीरक्षक आणि गोलंदाज 40+ ची भूमिका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सुरेख हे अनुभवी खेळाडू आहेत. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये आहे. सुरुवात तर केली चौकाराने, परंतु पहिला चेंडू विशालचा डॉट आलाय. आता मात्र पुन्हा एकदा थोडं खाली ठेवण्याचा प्रयत्न करतायत. शरीरापासून दूर चेंडू आणि तेच इथे मात्र फायदा मिळतोय तो म्हणजेच विशालला. कारण की कुठल्याही प्रकारचं एलिव्हेशन भेटत नाही. मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्न इथे मात्र होतोय, परंतु सक्सेस होत नाहीये. त्या बाजूला जर पाहिला तर गौरव किणी हा देखील एक चांगला खेळाडू, चांगला फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय तो फलंदाज आहे. परंतु थोडंसं अडचणीत ठेवलाय. पहिला विकेट गेल्यानंतर थोडीशी अडचण आहे. चांगली गोलंदाजी इथे मात्र वापरताना. षटक क्रमांक 2 तिसरा चेंडू असेल या षटकातील. आता मात्र समोरच्या दिशेने खेळलाय. तिथे मात्र लॉंग मिड ऑन क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी थोडंसं फंबल पाहायला मिळालं आणि त्याचं रूपांतर 2 धावेमध्ये इझिली डन करताना 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळते. या 2 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 6 धावा या स्कोरबोर्ड वरती झाल्यात. 1 गडीच्या मोबदल्या आहेत. काय म्हणतील 40+ चे क्रिकेट हे खूप बहरताना पाहायला मिळते दीपेश सर. नक्कीच डॉन किलर बिरवाडी संघाला कुठेतरी सिंगल डबलला महत्व देणं ही काळाची गरज आहे आणि ती बाब लक्षात घ्यावी लागेल. आतापर्यंत 40 पेक्षा जास्त डॉट चेंडू स्पर्धेअंतर्गत डॉन किलर बिरवाडी संघाने खेळून काढले. ती सुधारणा करणं ही महत्वपूर्ण बाब ठरणार आहे. ऑफसाईडला सजवलेला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल तर मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्नशील फलंदाज आणि येथून मात्र नॉन स्ट्राईक एंड वरील फलंदाजांनी स्पष्ट नकार दिला. यस, नो अँड वेट या 3 शब्दांचा उच्चार मात्र अनुभवायला मिळाला नाही आणि या प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये स्वतःच्या पायावरती जणू काही धोंडा आदळवून घेत असताना हा फलंदाज पाहायला मिळतोय. बॅक टू दी पॅव्हेलियन. शिस्तीचा आणि कॉन्सन्ट्रेशनचा थोडासा अभाव जाणवला तो मुख्य खेळपट्टीवरती. कपिल देव रामलाल निखंज सारखा खेळाडू राहिला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या क्षितिज वलयावर 15 पेक्षा जास्त वर्ष खेळत असताना एकदाही धावचित मात्र झाला नाही. काय डिसिप्लिन, काय कॉन्सन्ट्रेशन लेवल त्या खेळाडूकडे असेल. येथे मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. 7 धावा फलकावर, 2 गडी गारद. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण समवेत क्षेत्ररक्षकांची तितकीच चांगली साथ या सामन्यामध्ये लाभलंय. अर्थातच राही फायटर्स माकणे या संघाला. संतोषजी
नक्कीच दुविधा परिस्थिती आहे, 2 गडी ज्या पद्धतीने बाद झाले आहेत, परंतु आता आयकॉन खेळू नारायण वज्जे मैदानाच्या आतमध्ये येताना ह्याच्याकडे क्षमता आहे, खूप चांगले फटके मारू शकतोय, परंतु इथे जर पाहिलं तर संघ थोडासा अडचण येते, इथून सावरावं लागेल, फाउंडेशन चांगल्या पद्धतीने बिल्ड करावं लागेल, हे मात्र चित्र उभा करावं लागेल, ते म्हणजेच नारायण वज्जे याला आयकॉन खेळाडू आहे संघाचा. पाहू शकतायत आपण या षटकातील जर पाहिलं तर 5वा चेंडू असेल. विशालचे आतापर्यंतचे 4 चेंडू जे राहिले, या 4 चेंडू मध्ये फक्त 2 धावा आणि 1 गडी देखील बाद केलाय. चांगली गोलंदाजी नक्कीच वापरले विशाल पाटील या गोलंदाजांनी. पूर्णपणे इकॉनॉमिकल राहिलाय. 4 चेंडूंमध्ये केवळ 2 धावा खर्च. हा देखील 40+ खेळाडू आहे. अद्वितीय स्वरूपाची गोलंदाजी आणि खऱ्या अर्थाने विशाल पाटील योग्य टप्प्याला देखील प्राधान्य देत असताना पाहायला मिळतोय. शांत डोक्याने संयमी भूमिका या ठिकाणी पाहायला मिळते. उच्च सराईत आणि अमूर्त स्वरूपामध्ये गोलंदाजीचं पृथक्करण येथे मात्र वाईड आलाय. अतिरिक्त स्वरूपातील 1 धाव फलकामध्ये ऍड केली जाईल. काय आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. जबरदस्त स्वरूपामध्ये धावांची टोटल जाऊन पोहोचलंय. ते एकंदरीत रिव्ह्यू मात्र आता घेतला जातोय. आताचं क्रिकेट खूप स्मार्ट आणि दर्जेदार पाहायला मिळतं. फास्ट स्वरूपाचं क्रिकेट येथे इंटरनॅशनल क्रिकेट प्रमाणे हळूहळू मात्र टेनिस क्रिकेट आपला रंग बदलताना पाहायला मिळतं आणि त्याचाच एक एक्झाम्पल म्हणजेच रिव्ह्यू या ठिकाणी घेतला जातोय. पंच त्या ठिकाणी निरीक्षण तथा परीक्षण करतायत. ते मुख्य क्रीडा मंचावर जबरदस्त ही स्पर्धा. आतापर्यंत पालघर जिल्ह्याचा जर आपण विचार केला ना संतोषजी, तर आग्री प्रीमियर लीग हे फक्त नाव नाहीये, तर आग्री प्रीमियर लीग हा एक ब्रँड तयार झालाय. याचं सर्व श्रेय आयोजकांना जातं आणि आग्री समाज बांधवांना देखील जातं. ज्या प्रकारे पंच दर्शवत आहेत, व्हाईट बॉल आलेला आहे ऑन फील्ड माहितीकरिता. व्हाईट बॉल आणि जर आपण विचार केला या स्पर्धेचा, खऱ्या अर्थाने जेव्हा 1987 मध्ये भारताने मान मिळवला विश्वचषक नियोजित करण्याचा, अंतिम सामना पाहण्यासाठी 87,493 प्रेक्षक आले होते आणि ते दृश्य तुम्हाला आग्री प्रीमियर लीगच्या प्रत्येक हंगामामधील शेवटच्या दिवसामध्ये अनुभवायला मिळतं. आणि म्हणून आग्री प्रीमियर लीग हे फक्त एक नाव नाहीये, तर हा एक ब्रँड बनलाय आग्री समाजाचा वर्ल्ड कप APL 2025. नक्कीच ज्या पद्धतीने आपण पाहतोय, कारण की प्रत्येक जर विभागामध्ये गेला, आपण 4 विभाग ठरवून घेतलेले आहेत. या 4 विभागाचा जर विचार केला आपल्याला, तर प्रत्येक वर्षी आपल्याला मैदान बनवावं लागते आणि मैदान इतकं सुरेख असतं. जर तुम्ही याआधी जर या 1 महिना अगोदर या मैदानावर आलं असते आणि पाहिलं असतं ते याची परिस्थिती काय होती, परंतु आज खऱ्या अर्थानं असं वाटत नाही की हा मैदान ज्या पद्धतीने म्हणा, यामागची खूप मेहनत आहे आयोजकांची. दिवस रात्र इथे मात्र अगदी 2-2, 3-3 वाजेपर्यंत मेहनत घेत होते आणि हा मैदान ज्या पद्धतीने तयार केलाय, खूपच चांगली कामगिरी आयोजकांची. जर पाहतोय आपण शेवटचा चेंडू असेल विशाल यांचा, खूप चांगले षटक हाताळले आतापर्यंत. हो, समोरच्या दिशेने केलेला आहे. इथे मात्र लॉंग ऑन रिझन मधून क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे, त्यामुळे सिंगल रन्स मिळेल. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिला तर 2 कंप्लीट झालाय आणि धावसंख्या जर पाहिली तर इथे मात्र आपण पाहतोय 9 धावा स्कोर कार्ड वर आहेत. म्हणजे दुविधा परिस्थिती आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय थोडीशी खर्चीकरण या ठिकाणी झालेला नाहीये समोरच्या संघाकडून, त्यामुळे पकड मजबूत केले फिल्डिंग करणाऱ्या संघांनी. नो डाऊट जबरदस्त गोलंदाजी झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये संजय घर यांचा क्लास आपण पाहिला आणि दुसऱ्या षटकामध्ये विशाल पाटील. बघा, दोन्ही देखील खेळाडू 40+ मधील आहेत आणि जे जुन्या दाटणीचे खेळाडू आहेत ना, खरं तर संतोषजी, जर आपण इतिहासामध्ये डोकावून पाहिलं तर सुरुवातीच्या काळामध्ये MRIच्या चेंडूने क्रिकेट खेळलं जायचं. म्हणून जे 40+ मधील खेळाडू आहेत त्यांच्याकडे टेक्निक मात्र विपुल प्रमाणामध्ये विस्तारलेले आणि प्रगल्भ स्वरूपामध्ये आपल्याला अनुभवायला मिळते. त्यांना ठाऊक आहे की टेनिस चेंडूला आपल्याला कशा रीतीने हाताळायचं आहे आणि ते दर्शवलं पहिल्या 2 षटकांमध्ये. केवळ आणि केवळ फलकावर 9 धावा आपण पाहतोय, 2 गडी गारद. युट्यूबच्या माध्यमातून आज संपूर्ण अगदी 7 खंड आहेत संपूर्ण जगभरामध्ये. आशिया, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि 7ही खंडांमध्ये जवळजवळ 195 देश आहेत. 195 पैकी 182 देशांमध्ये या स्पर्धेचं थेट प्रसारण केलं जातंय. विश नेटवर्क आपलाच भूमिपुत्र आहे. विश्वास पाटील ब्रँड ऑफ सरपाडा. या चॅनलला जरूर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा. या चॅनलला मोठं बनवण्याचा प्रयत्न करा. आपला भूमिपुत्र मोठा झालाच पाहिजे संतोषजी. नक्कीच एक ऑफर देखील ठेवली गेली या स्पर्धेच्या माध्यमातून, मी थोड्याच वेळात सांगेन. चेंडू जर पाहिला तर आता मात्र दिशा दिले, कव्हरच्या दिशेने खेळलाय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा इझिली डन करताना. इथे मात्र विश नेटवर्क करून एक ऑफर आपल्यापर्यंत आहे, नक्कीच सबस्क्राईब साठी
10,000 फॉलोअर्स झाले तर युट्यूब चॅनल APL पर्यंत आपण पाहतोय. एक लकी ड्रॉ होईल. त्या लकी ड्रॉ विनर मध्ये स्पोर्ट्स सनग्लासेस विश नेटवर्कची एक जर्सी आणि विश स्पोर्टची एक जर्सी आपल्याला नक्कीच विनर असणाऱ्या एक प्रेक्षकांना किंवा लायकरला नक्कीच मिळणार आहे. इंस्टाग्राम जो चॅनल आहे दोन्ही कडे आपण सबस्क्राईब करून या चॅनलला नक्कीच वाढवा. नवीन नवीन येणारे जे टुर्नामेंट आहे याचा देखील आपल्याला आनंद घेता येईल हेच मी म्हणेन. तर नक्कीच या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा हेच म्हणेन. जबरदस्त गोलंदाजी संजय घरात, सॉलिड. आतापर्यंत जर आपण इकॉनॉमी रेट पाहिला संपूर्ण स्पर्धेमध्ये तर तो 5.40चा इकॉनॉमी रेट आहे. ते देखील टेनिस क्रिकेटमध्ये आणि त्यातही म्हणेन केवळ 6 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये काय गोलंदाजी केली असेल संजय घरातने, अद्वितीय. इथून मात्र आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू होता परंतु थोडस पंचांकडे पाहिलं होतं. अपील हलकस अपील होतं त्या ठिकाणी परंतु आपण पाहतोय बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क झाला नाहीये. चांगली कामगिरी करते आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे वाघाची दरारा कसा असतो तो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जाणवतोय. जबरदस्त. पहा चेहऱ्याकडे जर पाहिलं संजय घरत यांच्या तर आपल्याला पाहायला मिळतोय हलकीशी कट होती बॅटची ती मात्र कुठेतरी सुटली गेले. नक्कीच शेर की झलक सबसे अलग संजय घरात ब्रँड ऑफ शिवन सही आपल्याला पाहायला मिळत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. सुरेख पद्धतीने टप्पा पडल्यानंतर हलकासा ऑफ ब्रेक झाला चेंडू. खेळपट्टी मी पिच क्युरेटरचं कौतुक करणं 5वा दिवस आहे तरी देखील खेळपट्टी ज्या पद्धतीने गोलंदाजांना मदत करते सहकार्य करते हा चेंडू त्याचं जिवंत ज्वलंत मूर्तिमंत आणि जाज्वल्य स्वरूपाचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं आहे. टप्पा पडल्यानंतर हलकासा ऑफ कटरच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला चकमा देणारा हा चेंडू फलकावरती केवळ 12 धावा 2 गडी गारद. संजय घरात यू ब्युटी 4 चेंडूंमध्ये केवळ 3 धावा खर्च इकॉनॉमिकल. इथून पाहिलं तर खेचून मारलाय चेंडू हवेत आहे. प्रथमेश पामाळे कुठलीही चुकी करणार नाहीये. आणखीन एक विकेटचं पतन होताना गौरव किनी याला मात्र माघारी परतावं लागेल. अटॅक केला होता जबरदस्त प्रयत्न होता की चेंडू सीमा पार पाठवायचा आहे. या प्रयत्नामध्ये कुठेतरी फसले गेले. एलिव्हेशन भेटलं नाही. चेंडू हवेत राहिला आणि चेंडू खाली प्रथमेश पामाळे कुठलीही चुकी न करताना झेल टिपला जातोय आणि आणखीन एक गडी बाद होतोय तो म्हणजेच इथे मात्र गौरव किनी बाद होताना पाहायला मिळाला. सॉलिड गोलंदाजीचं पृथक्करण संजय घरात यांच्या माध्यमातून एक इकॉनॉमिकल गोलंदाज कसा असावा याचा एक फॉर एक्झाम्पल सेट करण्यात आलाय. फलकावरती केवळ 12 धावा 3 गडी गारद. संतोषजी 11 जून 1975 मध्ये आपण पाहिलं खऱ्या अर्थाने बिशन सिंग बेदी त्या काळामध्ये 60 षटकांचे वनडे सामने व्हायचे. 12 षटकांमध्ये केवळ 6 धावा खर्च करून 0.50चा इकॉनॉमी रेट साधण्याचा भीम पराक्रम केला होता तो बिशन सिंग बेदी याने. आणि पुढे जाऊन आपण बापू नाडकर्णी यांना पाहिलं कसोटी क्रिकेटमध्ये 21.5 षटक म्हणजेच 131 चेंडू लागोपाठ डॉट फेकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड तो सुवर्ण यज्ञ बापू नाडकर्णी यांनी रचला. त्याची आठवण करून देत आहेत संजयजी घरात. नक्कीच नक्कीच त्यासाठीच तर आपल्या पूर्ण भारतावर हा क्रिकेटची पसंती लागली. अगदी छोटा मुलगा बॅट घेऊन उभा असतो त्याचं कारण आहे क्रिकेटवरचं प्रेम. इथून मात्र आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आशिष पाटील आले. सरपाटे गावचा हा खेळाडू आहे. याकडे देखील क्षमता चांगली आहे परंतु तुर्ताच आपण पाहतोय विकेटचं पतन ज्या पद्धतीने झालंय इथून सांभाळून खेळणं खूप गरजेचं आहे. तेच पराक्रम इथे मात्र करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूवर जर पाहिलं तर सिंगल रन्स घेतले स्ट्राईक आपल्या स्वतःकडे ठेवले आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 13 धावा. कुठेतरी धावसंख्या ही आलेली नाही. ही धावसंख्या वाढवावी लागेल कारण उर्वरित आता जर पाहिले तर 3 षटकांचा खेळ म्हणजे 18 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. काय म्हणतील कितपर्यंत ही मजल मारण्याचा प्रयत्न आहे कितपर्यंत धावसंख्या ही वाढवू शकतील. सध्या जर आपण विचार केला संतोषजी प्रोजेक्टेड स्कोर जवळजवळ अगदी 30 पर्यंत जाताना दिसतोय परंतु हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होईल आपण काहीच सांगू शकत नाही. अगदी 3 आठवड्यांपूर्वी आमदार चषक नियोजित केला होता कुरुंजे धोडीपाडामध्ये. 6 चेंडूंमध्ये 36 धावांची आवश्यकता होती आणि आपल्या मनोरपट्ट्यातला खरं तर अनिकेत हरवटे हा खेळाडू कुणाच्या ध्यानी मने आणि स्वप्नी नसताना 6 चेंडू 36 धावा असं समीकरण असताना 6 षटकार आले. हे आहे क्रिकेट. मोठ्या गीतार रहस्याने शृंगारलेला हा खेळ आहे. म्हणूनच म्हणतात ना की क्रिकेटच्या खेळामध्ये रोमांच आहे, थरार आहे, संघर्ष नाट्य आहे, तुंबळ युद्ध आहे, विजयाच्या लाटा आहेत, पराभवाची ओहोटी आहे, अभेद्य
फळी भेदणारी व्यूहरचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरविणारा आखाडा म्हणजेच क्रिकेटचा हा खेळ. आणि म्हणूनच मी नेहमी कॉमेंट्री बॉक्स मधून उल्लेख करतो की क्रिकेटमध्ये एका खेळाडूने कोणत्याही गोष्टीचं व्यसन केलं तरी चालेल, परंतु गर्वाचं व्यसन कधीच करू नका. कारण काही खेळाडूंनी दिवस गाजवलेले असतात, काही खेळाडू दिवस गाजवीत असतात आणि काही खेळाडू दिवस गाजविणार असतात. एकमेकांना सन्मान देणं याचंच नाव क्रिकेट आहे. जिवंत उदाहरण जर जायचं झालं ना तर यंदाच्या IPL मध्ये पृथ्वी शॉ सारखा एक महानायक खेळाडू अनसोल्ड राहिला संतोषजी. नक्कीच नक्कीच, कभी खुशी तो कभी गम हे क्रिकेटचं एक वेगळं चित्र आपण पाहायला मिळतंय. कारण की खेम्यामध्ये जर पाहिलं तर आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर डॉन किलर बिडवाडीच्या खेम्यामध्ये थोडंसं गम आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तर राही फायटर माकणी संघामध्ये थोडंसं खुशी आपल्याला पाहायला मिळतंय. हे चित्र आहे मैदानाच्या आतमध्ये. कामगिरी चांगली आहे संजय घरत, विशाल पाटील याची. आता मात्र पुन्हा एकदा कंटिन्यू करतायत विशाल पाटील गोलंदाजी ट्रॅकवर येताना. फलंदाज जर पाहिलं तर आशिषने इथे स्ट्राईक घेतले. जर आशिषचा आणि विशालचा विचार केला तर एकाच संघाकडून सरगम सरपाडा संघाकडून दोन्ही खेळाडू खेळले जातात. आज आमने सामने आहेत. नक्कीच एकमेकांचे छक्के पंजे खाणाखोणा ज्यांना ठाऊक आहेत असे दोन खेळाडू. जर आपण आशिष पाटीलचा विचार केला तर 5 चेंडूंमध्ये 5 षटकार खेचण्याचा भीम पराक्रम करणारा खेळाडू. आज आपण आगरी समाजाचा विचार केला ना संतोषजी, तर आगरी समाजाचं क्रिकेट हे ग्लोबल होऊ लागलंय आणि त्याचं मुख्य कारण आपण संतोष पिंट्यासारखा खेळाडू पाहिलाय, चेतन पाटील सारखा खेळाडू पाहिलाय, नारायण वजे सारखा खेळाडू पाहिलाय, अनेक नावं आहेत. तुषार गरज सारखा खेळाडू आपण पाहिलाय, विनायक पाटील सारखा खेळाडू पाहिलाय. हे व्यावसायिक क्रिकेट फार मोठ्या प्रमाणावरती खेळत आहेत आणि त्या कारणास्तव आगरी समाजाचं क्रिकेट हे मात्र काही पट्ट्यापुरता मर्यादित नाहीये, तर हे ग्लोबल होऊ लागलंय. आणि आपण आशा करूयात की येणाऱ्या काळामध्ये ऑल इंडिया आयकॉनच्या लिस्टमध्ये देखील आगरी समाजातील आपल्या पालघर जिल्ह्यातील खेळाडू अगदी निश्चित स्वरूपात पाहायला मिळतील. फलकावरती 15 धावा, 3 गडी गारद, गोलंदाजांचं निर्विवाद वर्चस्व, अधिराज्य, खेळपट्टीवर गोलंदाजांची दहशत, दादागिरी आपल्याला पाहायला मिळते संतोषजी. नक्कीच नक्कीच, पंकज पालन यांचं देखील नाव घेणं खूप महत्वाचं ठरेल. पंकज पाटील अफलातून गोलंदाज आपल्या पालघर आणि आपल्या आगरी नक्कीच जातीचा एक भाग आपल्याला पाहायला मिळतोय आगरी. इथून मात्र आपण पाहतोय हा चेंडू थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला. विशाल पंचांचं थोडंसं डिस्कस करतोय की हा चेंडू लाईनच्या बाहेर होता का, मात्र याच पंचांनी दर्शवलंय की हा चेंडू बाहेर होता. त्या कारणास्तव नक्कीच तुम्हाला पनिश केलं जाईल. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या आता मात्र 16 धावा. खर्चीकरण होते परंतु ती खर्चीकरण होऊ नये यासाठी देखील विशाल लक्ष करतोय. जबरदस्त गोलंदाजी विशाल पाटील आपण पाहू शकतायत. पूर्णपणे इकॉनॉमिकल 40+ मधील खेळाडू दर्शवतायत. टायगर अभि सिंध आहे, संजय गरत आणि विशाल पाटील यांच्या माध्यमातून उच्च श्रेणीय अग्रमानांकित, अग्रवलयांकित, अग्रणी गोलंदाजीचं पृथक्करण प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये आपण पाहू शकतायत नूतन नगर माकणेच्या या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये. यावेळेस ऑब्स्टिकला सोडून जाणारा चेंडू असेल किंवा नाही, पंच त्या ठिकाणी इंटरेस्टेड असतील का, तर नाही असंच उत्तर आलंय. बाईजच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी धाव मात्र दर्शवली जाते. दिग्गज पंच या स्पर्धेकरिता लाभलेले आहेत. विरल नायर, आशुतोष व्यवहारे, अजित मात्रे धावांची टोटल जाऊन पोहोचलेली आहे. ती प्रोग्रेस कार्डवरती आपण पाहतोय 17 या अंकावर 17 ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. खूप छान पद्धतीने रिव्ह्यूचा जो ऑप्शन बघा, क्रिकेटचं हे बदलतं स्वरूप आपण पाहिलं संतोषजी. आता टेनिस क्रिकेटमध्ये रिव्ह्यू देखील आलेले आहेत आणि झिंग बेल देखील आपण पाहतो. या आधीच्या काळामध्ये बेल मात्र केवळ लाकडे आपण पाहिलेले आहेत, परंतु आता LED बेल्स देखील पाहायला मिळत आहेत. परंतु हे बदलतं स्वरूप आणण्यासाठी खरं तर भूतपूर्व ऑस्ट्रेलियन क्रिकेटर अर्थातच ब्रॉन्ट एकरमॅन यांनी 4 वर्ष संशोधन केलं 2007 ते 2010 आणि तदनंतर झिंग बेलचा शोध लावला. क्रिकेटचं बदलतं स्वरूप मात्र उदयाला आलंय. ते पंचांचं डिसिजन काय असेल सध्या निरीक्षण तथा परीक्षण मात्र केलं जात आहे विरलजी नायर यांच्या माध्यमातून. आणि पहिल्यांदाच मात्र बिग बॅश लीग मध्ये त्या झिंग बेल यूज करण्यात आल्या. क्रिकेटला कुठेतरी चेंज करण्यात आलं आणि आता आपण टेनिस क्रिकेटमध्ये देखील झिंग बेल पाहतो, परंतु त्याचा इतिहास हा मात्र 2007 ते 2010 ची मेहनत ब्रॉन्ट एकरमॅन यांच्या अनुभवाला मिळाले. फलकावरती 16 धावा, 3 गडी गारद. निरीक्षण तथा परीक्षण अजूनही सुरू आहे. एकंदरीत आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये ऑफिशियल्स विरल नायर यांच्या माध्यमातून हा डिसिजन सध्या पेंडिंग पाहायला मिळतोय. नक्कीच आपण सरपाड्याचं मैदान पाहिलं होतं. त्या मैदानावर देखील आपण पाहिलं तर अगदी स्टंप मध्ये लाईव्ह कॅमेरा लावण्यात इथे प्रयत्न केले होते. सक्सेस झालं होतं. मात्र आपण पाहतोय ती देखील मेहनत आहे प्रत्येक आयोजकांची की जितकं चांगलं करता येईल तितकं चांगलं करणं गरजेचं आहे.
येस ऑनफिल्ड डिसिजन असणार आहे सर, ऑनफिल्ड डिसिजन असणार आहे. कारण इथून जर जर पाहिलं तर थोडीशी अडचण येत आहेत, कव्हर होऊ शकले नाही आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर ऑनफिल्ड डिसिजन असणार आहे. हे देखील असणं गरजेचं आहे कारण की आपण पंचांना जास्तीत जास्त या ठिकाणी पंचांचे डिसिजन आपण पाहत असतो आणि पाहिलं आपण पंचांनी डिसिजन दिलाय तर इशारा आलाय तो म्हणजेच बाईजचा इशारा आलाय. येस सिंगल रन्स मिळते. धावसंख्या 17, स्कोर कार्ड वर 3 गडीच्या मोबदल्यात 3.3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. विशाल पुन्हा एकदा इथे मात्र नारायण फटका तर सजवलाय चेंडू. ओहो सुरेख फटका, अगदी एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या डोक्यावरून चेंडून मारून त्याला फ्लायटेड षटकार पाहायला मिळतोय. चांगला फटका, सुरुवात करणं गरजेचं आहे आणि ती सुरुवात आता नारायण वजे याने केलेली आहे. मी तर म्हणेन सुटकेचा निश्वास टाकणारा चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. धाव फलक एकंदरीत षटकार मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि षटकाराच्या सहाय्याने जीव थोडासा भांड्यात पडला असेल तो आता फलंदाजाचा, कारण धावा येणं पूर्णपणे बंद झालं होतं आणि तदनंतर कुठेतरी हा षटकार दिलासादायक फलंदाजाकरिता. वन्स अगेन बॉलर तयार, फुटस स्वरूपातील चेंडू ऑन साइडला, लॉलीपॉप चेंडूवर मात्र खूप छान पद्धतीने फटक्याला सजवलं गेलं. मिड विकेट पट्ट्याला क्लिअर करत असताना चेंडू निघून जातोय सीमा रेषा पलीकडे. अग्री प्रीमियर लीग चौकार, गुड शॉट, हलकसा मोमेंटम शिफ्ट करत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मुख्य खेळपट्टीवर नारायण वजे सुपरस्टार आयकॉन म्हणून माझी निवड का झालंय हे दर्शवणारे हे दर्शनीय फटके मुख्य खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू मागे 10 धावा आल्या आहेत. म्हणजे इथून जर पाहिलं तर स्टार्ट केलंय जी गाडी जिथपर्यंत आपण पाहिलं 3ऱ्या गिअरवर चालली होते, आता मात्र टॉप गिअर टाकणं गरजेचं आहे आणि ते काम नारायण वजेने केलंय. देखील फटका समोरच्या दिशेने आहे. लॉंग ऑफ रिझन मधून क्षेत्ररक्षक आहे तुषार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला फील्ड करेल, फेकेल तोपर्यंत सिंगल रन्स आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर षटक क्रमांक 4 या ठिकाणी कंप्लीट होत आहे. 28 धावा स्कोर कार्ड वर लागले आहेत. 3 गडीच्या मोबदल्या आहेत. येणारे जर पाहिले तर अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या 12 चेंडूवर नक्कीच पाहिलं जाईल किती धावसंख्या ही उभारावी लागेल. हलकसं पुनरागमन झालंय फलंदाजी करणाऱ्या डॉन किलर बिरवाड या संघाचं, कारण 4थ्या षटकामध्ये किती धावा खर्च झाल्या असतील असा प्रश्न जर विचारला तर 14 धावा या 4थ्या षटकामध्ये आलेल्या आहेत. थोडंसं पुनरागमन करत असताना हा संघ मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. डॉन किलर बिरवाडी खूप चांगल्या पद्धतीने संघ मालकांचं विशेष कौतुक करावं लागेल. स्वप्नील पाटील अर्थातच डॉन आणि त्यांच्या साथीने कमलाकरजी पाटील यांच्या संयुक्त विद्यमानाने या संघाची उभारणी पाहायला मिळते. डॉन किलर बिरवाडी फलकावरती 28 धावा, 3 गडी गारद, 4 षटकांचा खेळ हा परिपूर्ण होतोय. अतिशय सुसज्ज, नेटनेटकं सुशोभित, प्रेक्षणीय, दर्शनीय, सुजलाम सुफलाम असं हे नूतन नगर माखणेचं मैदान आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं मला एका सपाट आणि समांतर पॅरालल मैदानामध्ये खेळायला मिळावं आणि ती स्वप्नपूर्ती करत असताना आयोजक आपल्या अग्री समाजातील खेळाडू घडावा, पुढे यावा, तो देखील येणाऱ्या काळामध्ये भारतासाठी खेळावा हे स्वप्न उराशी कवटाळून या स्पर्धेचं आयोजन तथा नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. ऑन साइडला सजवलेला फटका स्क्वेअर लेग परिक्षेत्रामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. तत्पूर्वी खूप छान पद्धतीने चांगलं कोलॅबरेशन, कोऑर्डिनेशन, जुगलबंदी सहित धाव फलक मात्र झेप घेत असताना आपल्याला पाहायला मिळतं. 30 या अंकावर कौस्तुभ पाटील खूप चांगल्या प्रकारे मात्र ऍज अ टेक्निशियनचं कार्य करत असताना डिजिटल स्कोररची भूमिका ऍक्युरेसी सहित या ठिकाणी दर्शवली जाते. ती कौस्तुभ पाटील यांच्या माध्यमातून चांगलं गुणलेखन आपल्याला पाहायला मिळतं. ज्या पद्धतीने 5 जानेवारी 1971 मध्ये MP रिंगम अँड GJ सॉल्स हे पहिले 2 गुणलेखक म्हणून जे निवडले गेले आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या परिपटलावर
पाहायला मिळतात. हा देखील एक दर्जेदार खेळाडू, बऱ्याचशा वर्षांचा अनुभव ज्याच्याकडे सातत्यपूर्ण रीतीने बघायला मिळालाय. सध्या गोलंदाजी मार्कवरती येतोय. अधिकृत असं हे 5वं षटक जे प्रगती पथावर चांदीपचा ब्रँड सद्यस्थितीमध्ये ऍज अ ऑलराऊंडर बॉलिंग ट्रॅकवर जयेश किणी 30 धावा झालेल्या आहेत. आता मात्र ज्या मोमेंटमला कॅरी केलंय नारायण वजेने त्याच्यामध्ये कन्सिस्टंट राहावं लागेल, अदरवाईज हे स्कोर फलक कुठे ना कुठे मात्र लो बघायला मिळेल. परंतु आपण पाहिले 2 चेंडू ज्या पद्धतीने हाताळलेत जयेश किनी यांनी त्याचे अनुभव नक्कीच जोखून दिलेत. नारायणच्या विरोधात हे 2 चेंडू खूप महत्वपूर्ण होते. 2 चेंडू डॉट केले आहेत. हो, पुन्हा एकदा आपण पाहतोय, परंतु हा थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला मात्र पंचांनी इथे पनिश केलंय. आणखीन एक वाईट चेंडू येतोय. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. 31 रन्स आतापर्यंत स्कोर कार्ड वर झालाय. लॉस ऑफ 3 विकेट्स. जयेश किनी पुन्हा एकदा आपण पाहतोय, पुन्हा एकदा बॅटच्या अगदी रडार मध्ये होता, परंतु बॅट ज्या पद्धतीने फिरवली गेली, थोडासा क्रॉस बॅटचा वापर केला, आडव्या पट्टा मारण्याचा प्रयत्न केला नारायण वजे आणि इथून जर पाहिलं तर सिंगल रन्स आणखीन एक मिळते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 32 धावा झाल्या आहेत. 3 गडीच्या मोबदल्या आहेत. 4 चेंडूंचा खेळ परिपूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणखीन एक इकॉनॉमिकल षटक समोर येते. राईट फायटर माकणेच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजांची भूमिका. ऑन साइडला खूप छान पद्धतीने लॉंग लेग परिक्षेत्राला क्लिअर करत असताना चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार. अग्री प्रीमियर लीग चौकार. गुड शॉट. हा चौकार अतिशय उपयुक्त मानला जाईल, कारण ती या आधीचे चेंडू मात्र कुठेतरी इकॉनॉमिकल ठरले आणि तदनंतर आशिष पाटीलच्या बॅट मधून हा चौकार धावसंख्येला आकार आणि उकार देणारा आपल्याला पाहायला मिळतोय. 36 ऑन बोर्ड. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. वन्स अगेन बॉलर तयार. डोवर फुलटॉस स्वरूपामध्ये चेंडूची या ठिकाणी उधळण पाहायला मिळते. गोलंदाजाच्या माध्यमातून सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. अधिकृत स्वरूपामध्ये आपण पाहू शकताय 5 षटकांचा खेळ हा परिपूर्ण झालेला आहे. 37 धावा या प्रोग्रेस कार्डवर गोलंदाजांचं निर्विवाद वर्चस्व असणारं हे सत्र आपल्याला बघायला मिळालंय. आमच्या मुख्य व्यासपीठावर आपण पाहू शकताय अगदी टॉस बॉक्सच्या साईडने कमिटीची जबरदस्त मेहनत. आदरणीय देवानंद दादा, कृष्णा वजे आणि त्यांचे सहकारी रुपेश पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त. गेले 40 दिवस डोळ्याला झोप नाहीये आणि खऱ्या अर्थाने आपल्या कुटुंबाला, आपल्या अर्धांगिणीला, आपल्या मुला बाळांना ज्यांनी वेळ कमी दिलेला आहे आणि आपला समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो, ही भूमिका एकत्रित स्वरूपामध्ये गुंफून जबरदस्त मेहनत केलेली आहे अग्री प्रीमियर लीगच्या संपूर्ण कमिटीने, असंच मी म्हणेन. म्हणतात ना की खऱ्या अर्थाने दिव्याला दिवा जोडला तर दीपमाळ बनते, माणसाने माणूस जोडला तर माणुसकीचं नातं तयार होतं, फुलाला फुल जोडलं तर फुलहार बनतो, मातीने एकी केली तर वीट बनते, विटेने एकी केली तर भिंत बनते आणि भिंतेने एकी केली तर घर बनते. या सर्व निर्जीव वस्तू एकत्रित येत असतील तर आपण आगरी समाज बांधवांनी का एकत्रित येऊ नये, ही भूमिका मात्र सकारात्मक स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 37 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅक वर आपल्याला पाहायला मिळतोय राज पाटील. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता उमरोळीचा हा ब्रँड. खूप छान पद्धतीने या चेंडूची पिचिंग मात्र अद्वितीय बघायला मिळाली. बघा, चेंडू टप्पा पडल्यानंतर कुठल्याही प्रकारे राईज होत नाही जमिनी लगत, मात्र या चेंडूची पिचिंग राहिली आणि त्या कारणास्तव अपेक्षा भंग झाला तो फलंदाजाचा. निर्धावच्या स्वरूपामध्ये चेंडूची सांगता झालेली आहे. 37 ऑन बोर्ड आपण पाहतोय. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये राज पाटील ऑन साइडला जबरदस्त चेंडूला फेकून देण्याचं कार्य. अद्वितीय फलंदाजीचं पृथक्करण प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये आशिष पाटील. सरपाड्याचा ब्रँड जो मात्र झुंजार, झंझावती, आक्रमक, विध्वंसक, चित्रभानू, ज्वलंत फलंदाजीचं पृथक्करण प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये करतोय. चला, चेंडू लगेचच उपलब्ध करून द्यावा. संयोजन समितीला विनंती आहे. 43 धावा फलकावर आशिष पाटीलचा हा नॉक मात्र खऱ्या अर्थाने सहकार्य करतोय. तो फलंदाजी करणाऱ्या संघाला डॉन किलर बिरवाडी जाऊन पोहोचलाय 43 या अंकावर. आणखीन एक चॉईस द्या त्या ठिकाणी फलंदाज मात्र पुकार करत असताना पाहायला मिळतोय. खूप चांगले बॅरिगेट्स मैदानाच्या चहूबाजूंनी आपण अनुभवू शकतायत. अतिशय मैदानाचं सपाटीकरण करण्यात आलेलं आहे आणि बॅरिगेटच्या वर जर आपण पाहिलं तर वेगवेगळे बॅनर्स मात्र झळकतायत.
ही स्पेशालिटी ठरली गेले अग्री प्रीमियर लीग या स्पर्धेची. पालघर जिल्ह्यामधील बहुचर्चित बहुप्रतीक्षित अग्रमानांकित अग्रवलयांकित अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एका उच्च श्रेणीवर गेल्या 7 ते 8 वर्षांमध्ये जाऊन पोहोचले. एक छोटस रोपटं लावलं होतं पारगावच्या मैदानामध्ये आणि त्या रोपट्याचं वटवृक्षात होणारं रूपांतर अर्थातच अग्री प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय. मानाची सन्मानाची आणि प्रतिष्ठेची अशी स्पर्धा. खूप छान पद्धतीने काय गोलंदाजी करतोय राज पाटीलचं कौतुक मात्र या ठिकाणी करावं लागेल. षटकार आल्यानंतर ज्या पद्धतीने त्याने स्वतःचं मनोबल खचू दिलं नाही, स्वतःचा मनकवडा सकारात्मक ठेवला आणि तदनंतर आपण पाहू शकतायत फलंदाज तंबूच्या आश्रयाला पाठवला गेलाय. आशिष पाटीलच्या खेळीस पूर्णविराम. ऐकूयात डिस्क जॉकीला, वळूयात नेक्स्ट बॉल कडे. छावा आज या गावा तुफान माझ बल, वाघाचा छावा आज या गावा तुफान माझ बल, तुफान माझ बल, या आग्र्याच्या पोरानं वाघाचं मैदान. वेलकम बॅक. न्यू बॅटर स्वतः संघ मालक आता मुख्य खेळपट्टीवरती 22 यार्डच्या या खेळपट्टीमध्ये अस्तित्वाच्या लढाईमध्ये दाखल झालेले आहेत स्वप्नील पाटील. नॉन स्ट्राईक एंडवर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचं टेम्पटेशन. चेंडू मात्र सरळ निघून जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार. सुंदर फलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आयकॉन खेळाडू म्हणून नारायण वजे गेली 3 ते 4 वर्ष जर आपण पाहिलं तर पालघर जिल्ह्यामध्ये चर्चेचं नाव म्हणून नारायण वजे याची ओळख पाहायला मिळते. आणि यावेळेस मात्र आयकॉन म्हणून माझी निवड का झाली हे दर्शवून देत असताना ऑफस्टम्पच्या पलीकडे शफल होऊन स्ट्रॉंग बॉटम हँडचा वापर केला जातोय आणि चेंडूला पाठवलं जात आहे वाईडिश लॉंग ऑन पट्ट्याच्या अगदीच पलीकडे. सुंदर षटकार येतोय. 49 धावा फलकावर 4 गडी गारद. यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी पहिला ऑफिशियल पुकार आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमधून अगदी थोड्याच वेळामध्ये दिलं जाईल. काय सुटसुटीत आयोजन आहे. एका दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर 5 सामने, जणू काही सुप्रीमो चषकाची फिलिंग येते या स्पर्धेमध्ये. समालोचन करत असताना अतिशय दर्जेदार असं आयोजन तथा नियोजन. आयोजकांना सलाम. संपूर्ण कमिटीने काय मॅनेजमेंट केलंय, सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं याचं एक फॉर एक्झाम्पल आपण पाहतोय. येथे कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात जरूर होता, परंतु त्याला हुलकावणी देत असताना हा चेंडू हलकासा लपंडाव जणू काही खेळतोय. धाव फलक जाऊन पोहोचलाय. 50 पार करत असताना 51-51 या अंकावर एका बाजूने विकेटची पडझड होत असताना नारायण वजे आणि आशिष पाटील यांनी खूप सुंदर पद्धतीने डावाला सावरलं आणि लढण्यायोग्य स्कोर या ठिकाणी उभा केलेला आहे. 51 धावा. नारायण वजेसारखा एक स्टार गोलंदाज खऱ्या अर्थाने डॉन किलर पिरवाड या संघाकडे असणार आहे नेक्स्ट इनिंग करिता. आणि त्या अनुषंगाने मात्र एक सन्मानजनक टोटल आपण जरूर पाहतोय. एका बाजूने राही फायटर माकणे संघ आपण पाहतोय. याआधी दोन्हीही सामन्यांमध्ये विजयी पताका रोवलेले आहे, तर दुसऱ्या बाजूने डॉन किलर बिरवाडी पहिल्या विजयाच्या शोधात या लीग फॉर्मॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या सत्राचा खेळ अधिकृत स्वरूपामध्ये परिपूर्ण झालेला आहे आणि पहिल्या सत्राच्या समाप्ती अखेर आपण पाहू शकता धाव फलक जाऊन पोहोचलाय 54 या अंकावर. विजयासाठी 55 चं टार्गेट सेट करण्यात आलंय. निर्धारित 6 षटकांमध्ये राही फायटर्स माकणे या संघासमोर. फुल मॅच समरे आपण पाहू शकतायत मेगा स्क्रीनवर. खूप छान पद्धतीने हे गुणलेखन. वैभव पाटील फलंदाज मात्र निष्प्रभ ठरला. तदनंतर गौरव केणी 3च धावा करू शकला. तदनंतर विशालला आपण पाहिलं 4 या धावसंख्येवरती तंबूचा रस्ता त्याने मात्र पकडला, परंतु तदनंतर नारायण वजे 15 चेंडूंमध्ये 200च्या स्ट्राईक रेटने 30 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. आशिष पाटीलला आपण पाहिलं 8 चेंडूंमध्ये उपयुक्त 13 धावा त्याच्या देखील बॅट मधून. आणि अंततः मात्र या 54 धावा आपण पाहू शकलात. खूप छान पद्धतीने गोलंदाजीचं पृथक्करण राहिलं. संजय गरत 2 षटकांमध्ये केवळ 8 धावा खर्च केल्या. 4चा इकॉनॉमिक रेट, एक गडी देखील बाद करण्यामध्ये सुयश प्राप्त केलं. त्यानंतर विशाल पाटील सरपाडा यांना आपण पाहू शकला 2 षटकांमध्ये 19 धावा खर्च. जयेश ब्रँड ऑफ चांदीप यांना देखील आपण पाहू शकलात 1 षटकामध्ये 9 धावा खर्च. आणि तदनंतर राज पाटील ज्याने शेवटच्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या. आणि अशा रीतीने ही हाफ मॅच समरे आपण पाहतोय. 54
ऑन बोर्ड 54 धावा फलकावर. चला यानंतर होणाऱ्या सामन्याच्या दोन संघांमध्ये आपण पाहणार आहोत श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे विपक्ष तानसा किंग तानसा. दोन्ही देखील संघांचे सुपरस्टार आयकॉन खेळाडू. आपण टॉस करण्याकरिता यायचं आहे. आदरणीय सन्माननीय प्रकाशजी तरेस या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सरांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी परिपूर्ण करणार आहोत. कॅमेरा रोल होईल तो मुख्य क्रीडा मंचाजवळ. अग्री प्रीमियर लीग या स्पर्धेचे विद्यमान अध्यक्ष महोदय प्रेसिडेंट आदरणीय देवानंद कृष्णा वझे यांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते हे स्वागत सन्मान परिपूर्ण करायचा आहे. विविधतेने नटलेला हा भारत देश आणि अतिथी देवो भव ही भारतीयांची संस्कृती जोपासली जाते. अग्री प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून अस्तोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योमा अमृतम गमय तेजस्विनी वधित मस्त पदस्पर्शाने पुनित जाहले ज्ञान मंदिर बहरून गेले संगीत स्फुरले सात सुरांचे प्रसन्नतेचे नृत्य हे स्फुरले. शुभ स्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम. आदरणीय प्रकाशजी तरे यांचा शुभ सन्मान केला जातोय. स्पर्धेचे विद्यमान प्रेसिडेंट अध्यक्ष महोदय देवानंद कृष्णा वझे यांच्या शुभ हस्ते अतिथी देवो भव ही संस्कृती या ठिकाणी प्रकाशजी घरत साहेब आपल्याला बघायला मिळाले आणि त्यांचा शुभ सन्मान यथोचित स्वरूपामध्ये परिपूर्ण केला जातोय. या ठिकाणी टॉस कंप्लीट केला जाईल. मी विनंती करतोय उत्कर्ष अशोक पाटील यांच्या माध्यमातून टॉस ची प्रक्रिया त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. नेक्स्ट मॅच दोन संघांमध्ये आपण पाहणार आहोत. या तानसा किंग आणि श्रीराम स्पोर्ट्स कानिवडे अगदी शॉर्ट अँड स्वीट मध्ये तो आपण टॉस घेणार आहोत आणि प्रकाश सरांच्या शुभ हस्ते आपण तो पुढील मॅचचा टॉस देखील आपण करणार आहोत. अत्यंत महत्त्वाचा मॅच जिथे एका बाजूला आपण पाहू शकाल तानसा किंग आणि श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे यांच्यातली महत्त्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सन्माननीय प्रकाशजी घरत सरांना विनंती करतोय की सर या तुमच्या शुभ हस्ते आपण त्या पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. तानसा किंग आणि एका बाजूला श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे यांच्यातला महत्त्वाचा मॅच. अगदी त्याचा टॉस होईल. पहिल्या डावाचा खेळ देखील संपला मैदानाच्या आतमध्ये. चांगलं समालोचन आपल्याला पाहायला मिळालं. अगदी जबरदस्त पद्धतीने दीपेश कंडी सरांना पण ऐकतायत. संतोष पाटील सर देखील इन ऍक्शन मध्ये आता खेळताना पाहायला मिळतील. समालोचनाच्या भूमिकेत खूप छान पद्धतीने समालोचन रिझवतात. उमरोळीचा गोड आवाज. तानसा किंग आणि एका बाजूला श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे. एका बाजूला आपण पाहू शकाल प्रकाश घरत सर त्यांच्या शुभ हस्ते आजच्या दिवसातला मॅच क्रमांक 3 चा टॉस होईल. दोन कर्णधारांमध्ये टॉस होईल. याच्या दिवसातला तिसरा मॅच. प्रकाशजी घरत सर आमच्या समवेत आहेत. एका बाजूला APL आणि 2025 यस प्रणयचा कॉल असेल. ऑल राईट 2025 आणि यावेळेला 2025. प्रकाश घरत सर आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न होण्याची कृपा करावी. टॉस प्रथमतः इथे मात्र श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे या संघाचा कर्णधार प्रणय यांनी मात्र टॉस जिंकलाय. तुमचा निर्णय? क्षेत्ररक्षण मात्र स्वीकारलंय. समोरचा प्रतिस्पर्धी संघ तानसा किंग सातत्याने या संघाचा बोलबाला राहिलेला आहे या स्पर्धेमध्ये. क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना 6 षटकांचं एक मोठं क्रिकेट. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. एकंदरीत अग्री प्रीमियर लीग या स्पर्धेबद्दल या मॅनेजमेंट बद्दल कसं काय म्हणाल? चांगलं आयोजन आहे. पिच वगैरे पण चांगलं आहे. तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा आहेत. टॉस जर तुम्ही जिंकला असतात तुमचा निर्णय काय असता? आम्ही पण फिल्डिंग केली असती. बॅटिंग करायची आता आणि खऱ्या अर्थानं बॅटिंग करत असताना किती धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कराल? 60+.
तुम्हाला या मॅचसाठी शुभेच्छा आहेत. टॉस बॉक्स मधून आपण पाहतो श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे या संघानं टॉस जिंकला आणि प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली. जाऊया मॅचकडे. वेलकम बॅक. सर गुणलेखक या आदरणीय सन्माननीय प्रकाशजी घरत साहेब माकणे यांच्याकडून आग्री प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेकरिता 500 रुपयांचं आर्थिक सहाय्य लाभलेलं आहे. त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद. ओळ्या सामन्याकडे जेथे या टार्गेट मात्र सेट करण्यात आलेलं आहे निर्धारित 6 षटकांमध्ये 55. पहिलं षटक हाताळण्याकरिता गौरव किणी मोस्ट एक्सपिरियन्स प्लेयर. बॉलिंग ट्रॅकवर टप्पा पडल्यानंतर कमालीचा ऑफ ब्रेक मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. जिम लेकर याची आठवण करून देणारा हा चेंडू मुख्य खेळपट्टीवर ते हाताळला गेलाय. भामटपाड्यावरून बिलॉंग करत असताना गेली कित्येक वर्ष टेनिस क्रिकेटचं क्षितिज वलय ज्याने गाजविलंय असा हा एक महानायक खेळाडू सध्या गौरव किणी बॉलिंग ट्रॅकवरती आहे. त्याचा सामना करतोय प्रथमेश पामाळे ब्रँड ऑफ उमरोळी डाव्या हाताचा घातक फलंदाज. फटका इथे फसलाय. खूप छान पद्धतीने या चेंडूची पिचिंग राहिली. अतिशय धीम्या हाताने हा चेंडू मात्र हाताळला गेला. टप्पा पडल्यानंतर हलकासा नागमोडी वळण घेणारा चेंडू आणि तेथे मात्र फसतोय फलंदाज प्रथमेश पामाळे. स्वस्तात बाद झालेला आहे. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण ऑफ ब्रेकला रीड करू शकला नाही तो फलंदाज. आणि या गौरव किणीचा क्लास, त्याचं कसब, कला, कौशल्य, नैपुण्य, तरबेजपणा, त्याचं पोटेन्शियल दर्शविणारा हा चेंडू आपण पाहिलाय. मुख्य खेळपट्टीवर फलंदाज होतोय बाद. चांगली सुरुवात या ठिकाणी करून देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत गौरव किणी ब्रँड ऑफ भामटपाडा. खूप एक्सपिरियन्स आहे या खेळाडूकडे. जबरदस्त. अगदी आज आपण विचार केला तर जास्तीत जास्त क्रिकेट वसई तालुक्यामध्ये आणि तदनंतर पालघर तालुक्यातील क्रिकेट देखील ज्याने गाजवलेला आहे असा गौरव किणी आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू फेकून झालेले आहेत. आतापर्यंत श्री गणेश झालेला नाहीये. धाव संख्येचा सॉलिड स्टार्ट या ठिकाणी पाहायला मिळते. असं म्हटलं जातं की वेल बिगिनिंग इज अ हाफ सक्सेस. चांगली सुरुवात ही अर्ध्या यशा समान असते आणि ती सुरुवात मात्र करून दिलंय गौरव किणी या गोलंदाजाने. एक ऑफ ब्रेक गोलंदाज म्हणून सद्यस्थितीमध्ये वर्चस्व प्रस्थापित करतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. दर्शन पाटील इन ऍक्शन. ऑन साइडला सजवलेला फटका. गती खूप कमी देतोय गोलंदाज. अद्वितीय. हे सर्वात मोठं रहस्य राहिलंय गौरव किणीचं. जणू काही ज्या पद्धतीने आपण पाहिलं होतं 27 जुलै 1956 मध्ये ओल्ड ट्रॅफोर्ड मँचेस्टर मैदान गाजवत असताना जिम लेकर याने एका इनिंग मध्ये तब्बल 19 गडी बाद करण्याचा भीम पराक्रम सुवर्ण यज्ञ रचला कसोटी क्रिकेटमध्ये. त्या ऑफ ब्रेक गोलंदाजाची आठवण करून देतोय गौरव किणी. काय चेंडू हाताळतोय. गती बिलकुल देत नाहीये. पुन्हा एकदा ऑफ ब्रेक आहे. स्क्वेअर कटचा फटका. सुंदर पद्धतीने चेंडू दंड 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 करत निघून चाललाय डीप स्वीपर कव्हर झोन मध्ये. सुंदर स्वरूपाचं क्षेत्र रक्षण आपण पाहू शकला डीप मध्ये. चांगले प्रयत्न त्या ठिकाणी केले जात आहेत आणि तत्पूर्वी धाव फलक मात्र आपल्याला पाहायला मिळतं. 3 या अंकावर पहिल्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती इन ऍक्शन मध्ये. 4 चेंडू फेकून झालेले आहेत. सुंदर अशा वातावरणामध्ये रोमहर्षक, उत्साहवर्धक, चक्षु विहंगम, नेत्रलोचक, नेत्र दीपक, नयन मनोहरी क्रिकेटचा स्वाद आग्री प्रीमियर लीग 2025. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सन्मानपूर्वक खेळला गेलाय. फलंदाज संजय गरत ब्रँड ऑफ शिवनसई ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच महोदय ही त्यांची ख्याती पाहायला मिळते. सध्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये आहेत. धावांची टोटल पहिल्या षटकामध्ये मात्र जबरदस्त संथ बघायला मिळालंय कारण गौरव किणी योग्य टप्प्यावर मारा करतोय. एक ऑफ ब्रेक गोलंदाज म्हणून परफेक्ट लेंथ, लाईन, पेस, मूवमेंट आणि व्हेरिएशन या सर्व गोष्टींची गुंफण प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये. गुड डिलिव्हरी, गुड डिलिव्हरी. पुन्हा एकदा फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरतोय. गौरव किणीच्या माऱ्या समोर आपण पाहू शकतायत. पहिल्या षटकाचा खेळ अधिकृत स्वरूपामध्ये समाप्ती अखेर झालाय. फलकावरती आहेत त्या केवळ 4 धावा. आमच्या मुख्य व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय श्रीयुत भालचंद्र पाटील सरपाड्यामधील एक कोहिनूर रत्न उपस्थित झालेले आहेत. त्यांचा स्वागत सन्मान आम्ही परिपूर्ण करणार आहोत स्पर्धेच्या माध्यमातून.
आदरणीय प्रशांत किणी सरांना मी विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते हे स्वागत सन्मान परिपूर्ण करायचा आहे. काही क्षणांसाठी कॅमेरा रोल होईल तो आमच्या मुख्य क्रीडा मंचावर आदरणीय सन्माननीय श्रीयुत भालचंद्र पाटील सरपाडा गावातील हे एक अनमोल रत्न आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा ओठांतुनी ओघळावा, जिजुनी स्वतः चंदनाने इतरांचा मधुगंध द्यावा आणि जीवनाचा हा वारसा असाच पुढे चालवावा हे दर्शवणार आहे स्वागत. भालचंद्रजी पाटील साहेब, आपण या फुलांप्रमाणेच हसत राहा, फुलत राहा, इतरांच्या आयुष्यामध्ये सुगंधाची उधळण करत राहा. आग्री प्रीमियर लीगच्या वतीने, संपूर्ण कमिटीच्या वतीने आपलं शब्द फुलांनी सहर्ष स्वागत. वळूयात ऑन गोईंग मॅच कडे. बॉलर तयार, सुपरस्टार आयकॉन नारायण वजे. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्टायलिश फटका आलाय, ही स्पेशालिटी ठरली गेलंय. अर्थातच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संजय घर त्यांना आपण पाहतोय. काय फटका होता, जबरदस्त. चेंडू टप्पा पडल्यानंतर नॅचरल बाउन्स घेतला होता आणि संजय घर त्यांचा स्टान्स बघा, लेग स्टंप वरून हलकसं मात्र शिफ्टिंग बघायला मिळालं आणि तदनंतर स्क्वेअर ऑफ द विकेट शोल्डरला स्विंग करत असताना एक नेत्र दीपक फटका या ठिकाणी विस्मयकारक रीतीने सजवला गेलाय. रसिक मायबाप प्रेक्षकांचं मन रिझविणारा हा देखणा सौंदर्य वर्धक फटका आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावर 8 या अंकावर. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. गुड डिलिव्हरी, वेगवान स्वरूपामध्ये ऑफ कटर चेंडूची पिचिंग पाहायला मिळते. नारायण वजे, कोपरचा हा ब्रँड, सुपरस्टार आयकॉन म्हणून त्याची निवड प्रत्येक वर्षामध्ये काय प्रभावित केलंय. गेल्या 3 ते 4 वर्षांमध्ये स्वतःचा ठसा उमटवताना टेनिस बॉल क्रिकेटच्या परिपटलावर, या टेनिस क्रिकेटच्या वसुंधरेवर स्वतःचा ब्रँड कोरताना नारायण वजे. परंतु पहिल्या विजयाच्या शोधात यंदाचा हंगाम आतापर्यंत मात्र फ्लॉप बघायला मिळालाय. परंतु क्रिकेटमध्ये तुम्ही पुनरागमन कधीही करू शकता. क्रिकेटचा खेळ म्हणजे फार मोठं गीता रहस्य आहे. येथे कधीच खचून चालत नाही, शोल्डर डाऊन करून चालत नाही आणि ते दर्शवून देईल का नारायण वजे या सामन्यामध्ये बघण्यासारखं आहे. कारण टार्गेट आहे 55 धावांचं. गौरव किणीने अफलातून स्टार्ट करून दिलंय. त्या सुरुवातीला मात्र या ठिकाणी कन्सिस्टंट ठेवावं लागेल ते इतर गोलंदाजांना. नारायण वजे वन्स अगेन बॉलिंग ट्रॅकवर. शॉर्ट ऑफ गुड लेंथ वरती चेंडूची पिचिंग होती. टप्पा पडल्यानंतर वन्स अगेन अगदी जी स्पेशालिटी आहे नारायण वजेची ऑफ कटरच्या स्वरूपामध्ये चेंडू मात्र थेट येऊन विसावतोय. तो यष्टी रक्षकाच्या सुरक्षित उंजळीमध्ये आपण पाहू शकतायत. 4 चेंडूंचा खेळ संपन्न होतोय. 9 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. गुड क्रिकेट, स्टँडर्ड क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट, प्युअर क्रिकेट, आग्री प्रीमियर लीग आपण पाहतोय. ज्या स्पर्धेमध्ये तारे आहेत, सितारे आहेत, कमाल आहे, धमाल आहे, ज्या स्पर्धेमध्ये धडाका आहे, मनोरंजनाचा धूम धडाका असणारी स्पर्धा, पालघर जिल्ह्यामधील सर्वाधिक यशस्वीतेच्या शिखरावर पोहोचलेली स्पर्धा आपण पाहतोय आग्री प्रीमियर लीग. एक ब्रँडेड टुर्नामेंट. खूप छान पद्धतीने पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट, ते बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर करत असताना चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार. दर्शन पाटील घाटीम ब्रँडचा हा सौंदर्यवर्धक चौकार. एका बाजूने आपण पाहू शकतायत घाटीम ग्रामपंचायतचे उपसरपंच दर्शन पाटील, त्यांच्या साथीने आपण पाहू शकतायत शिवणसई ग्रामपंचायतच्या माध्यमातून संजय गरत आणि दोन्हीही उपसरपंच महोदय सध्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये इन ऍक्शन. खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी झाली या षटकामध्ये. हलकासा धावांचा वेग मात्र वाढवला गेलाय. 13 धावा फलकावर. या बेस मात्र आपण पाहू शकतायत फर्निचर डिस्ट्रॉइड क्लीन बोल्ड च्या स्वरूपामध्ये नारायण वजेचं हे स्ट्रॉंग कमबॅकिंग आपल्याला पाहायला मिळतं. अद्वितीय स्वरूपामध्ये बघा चेंडूची पिचिंग, जणू काही भुवनेश्वर कुमारच्या आठवण तुम्हाला येईल. राईट आर्म ओव्हर द विकेटचा हा मारा. चेंडू टप्पा पडल्यानंतर कमालीचा ऑफ कटर आणि थेट मात्र ऑफ स्टंपला वाकवण्याचं कार्य नारायण वजे यांनी परिपूर्ण केलं. 2 षटकांचा खेळ जर आपण पाहिला तर अधिकृत स्वरूपामध्ये परिपूर्ण होतोय आणि 13 धावा या फलकावरती सजलेल्या आहेत. सुंदर स्वरूपामध्ये कमबॅकिंग नारायण वजे याच्या माध्यमातून. चेंडू शिल्लक आहे 24 आणि 24 चेंडूंमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर येथून 41 धावांचं टार्गेट राही फायटर्स माकणे या संघासमोर त्या ठिकाणी टीम मीटिंग घेण्यात आलेली आहे.
चर्चासत्र रंगलंय. पहिल्या विजयाच्या शोधात डॉन किलर बिरवाडी हा संघ सद्यस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये जर आपण विचार केला पॉवर प्ले आपल्या नावावरती केलेला आहे. खूप छान पद्धतीने गोलंदाजी केले डॉन किलर बिरवाडी या संघाने. पहिल्या षटकामध्ये गौरव किणी यांचा क्लास आपण पाहिला आणि दुसऱ्या षटकामध्ये नारायण वजय दोन्हीही गोलंदाजांच्या माध्यमातून पॉवर प्ले खऱ्या अर्थाने डॉन किलर बिरवाडी संघाच्या साईडने शिफ्ट होत असताना आपल्याला बघायला मिळाला. आता 24 चेंडू आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 42 धावांचं लक्ष, कारण 55 जे टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे मेगा स्क्रीनवर. मात्र हे डिजिटल स्वरूपामध्ये शो केलं जात आहे. सामना पूर्णपणे बॅलन्सिंग स्थितीमध्ये आहे. 2 फलंदाजांची जोडी आता मुख्य खेळपट्टीवरती. एका बाजूने अर्थातच संजय घरत यांना आपण पाहतोय पूर्णपणे सेट अवस्थेमध्ये आणि त्यांच्या साथीने न्यू बॅटर विशाल पाटील सरपाडा. सुंदर अशा वातावरणामध्ये रोमहर्षक उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आज खऱ्या अर्थाने आगरी समाजाला अभिमान असावा या स्पर्धेचा. पालघर जिल्ह्याच्या खऱ्या अर्थाने क्षितिज वलयावरती अधिराज्य करणारी ही लीग फॉर्मॅट मधील स्पर्धा आहे. जबरदस्त आयोजन तथा नियोजन प्रत्येक वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. संपूर्ण कमिटीच्या वतीने अथक मेहनत, अथक परिश्रम, अव्याहतपणे, अखंडपणे, सदोदितपणे संपूर्ण कमिटीच्या माध्यमातून स्पर्धेला उच्च श्रेणीवरती कसं नेता येईल याकरिता हे प्रयत्न जबरदस्त बघायला मिळाले आहेत आणि प्रयत्नांना यश देखील आलंय. आज संपूर्ण डिस्ट्रिक्ट मध्ये एकच चर्चा आहे त्या आगरी प्रीमियर लीग या स्पर्धेची. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर मनीष गावड आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्करवाडी गावातून बिलॉंग करणारा खेळाडू. स्क्वेअर ऑफ द विकेट फटक्याची निवड होती. सिंगल तर त्या ठिकाणी येईल. बघा अजून देखील सामना पूर्णपणे बॅलन्सिंग आहे. दोन्ही देखील संघांना समान संधी आहे या सामन्यामध्ये, कारण 23 चेंडू आणि 41 धावा असं इक्वेशन आपण पाहिलंय. आणि त्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर सद्यस्थितीमध्ये दोन्हीही संघ समांतर राहिलेले आहेत. जर आपण विचार केला फलंदाजी करणाऱ्या संघाचा तर संजय घरत सारखा एक महानायक खेळाडू जोपर्यंत खेळपट्टीवरती स्थिरावून पाय रोवून उभा राहील तोपर्यंत मात्र हृदयाची स्पंदनं वाढली जातील ते डॉन किलर बिरवाडी या संघाची, कारण ह्या फलंदाजामध्ये प्रचंड क्षमता आहे. आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये अनेक उन्हाळे पावसाळे ज्याने पाहिलेले आहेत, अनेक रात्रंदिवस ज्याने पाहिलेले आहेत, प्रचंड प्रचंड अनुभव ज्या खेळाडूकडे आहे. क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनामध्ये हलकासा फेरबदल त्या ठिकाणी केला जातोय. गेम प्लॅनचा भाग या ठिकाणी आपण पाहू शकतायत. आणि उजव्या हाताच्या फलंदाजासाठी अर्थातच आपण जर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना तपासून पाहिली तर एक वाईडिश लॉंग ऑन साइडला एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग घेण्यात आलाय. त्यानंतर एक शॉर्ट पॉइंट, शॉर्ट मिड ऑफ आणि एक वाईडिश लॉंग ऑफ जो डीप मध्ये उजव्या हाताच्या फलंदाजाकरिता छान पद्धतीने या देखील चेंडूची पिचिंग आपल्याला अनुभवायला मिळते. निर्धावच्या स्वरूपामध्ये सांगता झालेली आहे. मनीष गावडला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. 14 चेंडूंमध्ये 14 धावा खर्च आणि 2 गडी गारद. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहू शकतायत. डॉन किलर बिरवाडी या संघाच्या माध्यमातून आता 2 फलंदाज त्या ठिकाणी जरूर गेम प्लॅन आखत असताना हलकासा कानमंत्र देतोय संजय घरत की विशाल पाटील आपल्याला कशा रीतीने फलंदाजी करायची आहे येणाऱ्या काळामध्ये. जबरदस्त सामना आहे. दोन्ही देखील संघ टीट फॉर टॅट या भूमिकेतूनच खेळणार. एका बाजूने राही फायटर्स मागणे आतापर्यंत एकही सामन्यामध्ये मात्र पराभव स्वीकारलेला नाहीये, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतायत डॉन किलर बिरवाडी पहिल्या विजयाच्या शोधात. सुंदर पद्धतीने चेंडू टप्पा पडल्यानंतर पूर्णपणे जमिनी लगत पाहायला मिळतोय. सबमरीनच्या स्वरूपामध्ये चेंडूची सांगता होते. पहिल्या चेंडूवर सिंगल, तदनंतर 2 चेंडू डॉट स्वरूपामध्ये आलेले आहेत. 14 या अंकावर स्थिर स्थावर तटस्थ शांत अविचल स्थितप्रज्ञ अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. बॉलर तयार, मनीष गावड वन्स अगेन बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस मात्र रचनात्मक फटका आणि त्याचा रिझल्ट मात्र सकारात्मक पाहायला मिळतोय. सरपाड्याचा ब्रँड विशाल पाटीलच्या बॅट मधून क्रिकेटचं मादक अनुवादक सौंदर्य दर्शवणारा हा देखणा षटकार
बघा काय फटका खेचला गेलाय. अब्राहम बेंजामिन डिव्हिलियर्स आणि सूर्यकुमार अशोक यादव यांची परिपूर्ण आठवण करून देणारा हा जबरदस्त फटका मात्र अटेम्प्ट केला गेलाय. सध्या स्विच हिट आणि रिव्हर्स स्वीपचा जमाना आलाय तो टेनिस क्रिकेटमध्ये आणि त्या फटक्याचा या ठिकाणी परिपाक सजवत असताना मुख्य खेळपट्टीवरती विशाल पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. 20 धावा फलकावर. जबरदस्त हा फटका. डेव्हिड वॉर्नरची काही क्षणांसाठी आठवण यावी, ज्याने सुरुवात केली केविन पीटरसन, त्याची देखील आठवण करून देणारा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अँडी फ्लॉवर, ग्रँड फ्लॉवर यांची देखील आठवण यावी काही क्षणांसाठी. विशाल पाटील, सुंदर फटका. 20 धावा फलकावर. वन्स अगेन मनीष गावड, बॉलर तयार. शॉट ऑफ गुड लेंथ वरती चेंडूची पिचिंग आणि येथून आपण पाहू शकताय 40+ खेळाडू विशाल पाटीलच्या बॅट मधून 2 चेंडूंमध्ये 2 टोले जंग. षटकार. चेंडू लगेचच उपलब्ध करून द्या, पंचांचा इशारा त्या ठिकाणी पोहोचला जातोय. काय विस्फोटक, झुंजार, झंझावती, विध्वंसक, चित्रबानू, ज्वलंत फलंदाजीचं पृथक्करण विशाल पाटील ब्रँड ऑफ सरपाडा याच्या बॅट मधून आपण पाहतोय. संयोजन समितीला विनंती, आपण चेंडू उपलब्ध करून द्या प्लीज. सॉलिड बॅटिंग. 2 चेंडूंमध्ये 2 षटकार आलेले आहेत. धावफलक फार वेगाने झपाट्याने जाऊन पोहोचलंय. 26-26 या अंकावरती आपण पाहतोय. सद्य स्थितीमध्ये अत्यंत आक्रमक पवित्रा धारण केलाय तो विशाल पाटील या खेळाडूने. प्रचंड अनुभवी असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणतात ना, एक्सपिरियन्स इज बेस्ट टीचर. तुमच्याकडे अनुभव असेल तर क्रिकेटच्या परिक्षेत्रामध्ये तुम्ही गगनभरारी गरुड झेप घेऊ शकता, आसमंत दनानून सोडू शकता. चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर 5 चेंडू फेकून झालेत. फलकावरती 26 धावा. 26 लॉस ऑफ 2 विकेट्स. तिसरा षटकार केजेल का? कॉन्फिडन्स बूस्ट झालाय तो विशाल पाटील या फलंदाजाचा. चांगल्या टच मध्ये, प्राईम टच मध्ये हा फलंदाज. स्ट्रेट बॅटने व्ही फॅक्टर मध्ये सजवलेला फटका. आशिष पाटील यांच्या मस्तकवर दस्तक देऊन खेळपट्टी जणू काही लपंडाव खेळते. ती क्षेत्र रक्षकांसमवेत चेंडू निघून जातोय. सीमा रेषा पार. चौकार. धावफलक फार वेगाने, झपाट्याने, शीघ्र गतीने, अति द्रुत गतीने, जलद गतीने झेप घेते फलकावर. 3/0 या अंकावर. काय फलंदाजी केली विशाल पाटील. दर्शवून देतोय की खऱ्या अर्थाने इथून मात्र आम्ही थांबायचं नाव घेणार नाही आहोत. सामन्याची परिभाषा बदलले. येणारे चेंडू शिल्लक आहेत अजून देखील आपण पाहतोय 18 आणि 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 25 धावांचं लक्ष हे समोर. विशाल पाटीलचा क्लास. काय फलंदाजी केलंय. अद्वितीय स्वरूपाची फलंदाजी. म्हणतात ना की पिंपळाच्या पानासारखं खडकावरती तुम्हाला उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे, निर्धास्तपणे निर्धाराच्या वाटेवरती चालता आलं पाहिजे. अरे वादळांचं काय आहे, ती येतात आणि जातात, आपण मात्र मातीत घट्ट पाय रोवून उभं राहिलं पाहिजे. ही भूमिका विशाल पाटील ब्रँड ऑफ सरपाडा याने मात्र खऱ्या अर्थाने दर्शवून दिले. ड्रिंक्स ब्रेक मुख्य खेळपट्टीवर. खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या विश्वामध्ये ड्रिंक ब्रेक ही संकल्पना आणली ती कॅरी पॅकर या व्यक्तीने. खूप छान पद्धतीने मात्र ती संकल्पना, ती आयडिया त्याच्या मनामध्ये आली आणि या कॅरी पॅकर नावाच्या अवलियाने मात्र उदय केला. ती खऱ्या अर्थाने उत्क्रांती घडवून आणली सृजनशील स्वरूपामध्ये ड्रिंक ब्रेक या संकल्पनेची. आणि तोच ड्रिंक ब्रेक या ठिकाणी आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळतोय. 18 चेंडूंचा खेळ उर्वरित आहे. विजयासाठी 25 धावांचं लक्ष समोर. आग्री प्रीमियर लीग आपण पाहतोय. आग्री समाज बांधवांचा हा वर्ल्ड कप म्हणूनच या स्पर्धेची उद्घोषणा केली जाते. आणि काय यश मिळवलंय अद्वितीय स्वरूपामध्ये. यशाच्या असीम उंचीवर विविध क्षेत्रे पादाक्रांत करत असताना मात्र उच्च श्रेणीवर जाऊन पोहोचलेली पालघर जिल्ह्यातील आघाडीची आणि सर्वाधिक यशस्वी लीग फॉर्मॅट मधील स्पर्धा आग्री प्रीमियर लीग. सॉलिड मॅनेजमेंट. आदरणीय सन्माननीय स्वप्नील संजय पाटील बहाडोली गावातील अनमोल रत्न यांच्या या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत मुख्य क्रीडा मंचावर आम्ही करीत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. आदरणीय बालचंद्र बंडू पाटील बाला मामा यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. त्यांचे सहकारी त्यांचं देखील सहर्ष स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. 18 चेंडू आणि 25 धावा अशा स्वरूपामध्ये सामन्याची स्थिती. विशाल पाटील 5 चेंडूंमध्ये 16 या अंकावरती फलंदाजी करतोय. सामन्याला कलाटणी देणारे 2 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅट मधून. बॉलर तयार. नारायण वजे
आता उजव्या हाताच्या फलंदाजासाठी जर आपण ऑन साइडचा विचार केला तर लॉंग लेग आणि फाईन लेग रिक्त आहे, परंतु डीप स्क्वेअर लेग मध्ये एक क्षेत्ररक्षक बॅकअप साठी ऑफ ड्राईव्हचा फटका संजय गरजच्या बॅट मधून सिंगल मात्र या ठिकाणी आलेले आहे. स्ट्राईकला रोटेट करण्यात आलंय. जेव्हा एखादा गोलंदाज चांगले चेंडू पिच करतो ना तेव्हा मात्र खऱ्या अर्थाने रिस्पॉन्सिबिलिटी असते फलंदाजाची की आपण देखील सिंगल अँड डबल्सला महत्व द्यायलाच हवं आणि ते केलंय संजय गरजने या चेंडूवर. कारण की क्रिकेट म्हणजे फक्त चौकार आणि षटकार नाहीये, तर सिंगल डबलचं महत्व हे तुम्ही वेळीच जाणलं पाहिजे त्या टेनिस क्रिकेटच्या परिपटलावरती खेळत असताना. पुन्हा एकदा स्ट्रेट बॅटचा वापर, चेंडू सरळ निघून जातोय. कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी विशाल पाटील नावाचं जणू काही आता वादळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला अनुभवायला मिळतं. काय विध्वंसक फलंदाजी करतोय. मैदानाच्या आतमध्ये तुफान आलंय, मैदानाच्या आतमध्ये सुनामी आलंय, मैदानाच्या आतमध्ये वादळ आलंय आणि त्या वादळाचं नाव आहे विशाल पाटील सरपाडा. पूर्णपणे एक हाती सामन्याला जणू काही झुकवताना पाहायला मिळतोय. गोलंदाजांना पाणी पाजण्याचं कार्य, गोलंदाजाचे पिसक काढण्याचं कार्य लाईव्ह ऍक्शन मध्ये विशाल पाटीलच्या बॅट मधून धाव फलक फार वेगाने 37 या अंकावरती आपण पाहतोय. वन्स अगेन ऑन साइडला सजवलेला फटका. मिड विकेट परिक्षेत्रामध्ये चांगलं प्रोटेक्शन त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. तत्पूर्वी आपण पाहू शकाल सिंगल मात्र या ठिकाणी परिपूर्ण केली जाते. धावांची टोटल 38. आता सुस्थितीमध्ये आहे राही फायटर्स माकणे हा संघ मला खुश असतील ज्या पद्धतीचं हे प्रदर्शन राहिलंय अद्वितीय स्वरूपामध्ये. इथे मात्र फटका फसलाय. फॉलो थ्रू मध्ये नारायण वजे कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. सुंदर पद्धतीने सुजलाम सुफलाम अशा नूतन नगर माकणेच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये झेल परिपूर्ण केला जातोय. फलंदाज तंबूच्या आश्रयाला या ठिकाणी परतले जात आहेत संजय गरत यांच्या खेळीस पूर्णविराम. ऐकूयात डिस्क जॉकीला, वळूयात नेक्स्ट डिलिव्हरीकडे. सुंदर नूतन नगरी क्रिकेट खेळतो माझा पालघर वसईतील 18 गावचा गरी. वेलकम बॅक. आदरणीय सन्माननीय स्वप्नीलजी पाटील बहाडोली गावातील अनमोल रत्न ज्यांनी या 4थ्या क्रमांकाचं आकर्षक करंडक या स्पर्धेकरिता सौजन्य केलेलं आहे. मी विनंती करतोय स्पर्धेचे प्रेसिडेंट अध्यक्ष महोदय आदरणीय देवानंद कृष्ण वजे साहेब आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय स्वप्नील संजय पाटील यांचा शुभ सन्मान करायचा आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व, माती, नीती आणि संस्कृती यांची परिपूर्ण जाण आणि भान असलेलं व्यक्तिमत्व मेगा स्क्रीनवर आपण पाहू शकतायत. बहाडोली गावचं कोहिनूर रत्न, सुवर्ण रत्न अर्थातच स्वप्नील संजय पाटील ज्यांनी 4थ्या क्रमांकाचं आकर्षक करंडक सौजन्य केलेलं आहे. आदरणीय देवानंद कृष्णा वजे स्पर्धेचे प्रेसिडेंट यांच्या शुभ हस्ते मायेची उपदार शाल, स्नेहाचं पुष्पगुच्छ आणि समवेत या स्पर्धेचं स्मरण म्हणून सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. खूप सारं स्वागत. बॉलर तयार. खर तर इसवी सन 12व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वरांनी हे संस्कारांचं वारं महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलं आणि इथे मात्र पाहुणे हे भगवंताप्रमाणे गणले जातात. ते भारत देशामध्ये धावांची संख्या आहे 38. या अंकावर 38 ऑन बोर्ड आपण पाहतोय. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 फलंदाजांची जोडी. एका बाजूने जयेश किणी ब्रँड ऑफ चांदीपेला आपण पाहतोय. विशाल पाटील पूर्णपणे सेट अवस्थेमध्ये 7 चेंडूंमध्ये 23 धावांची विध्वंसक खेळी साकारताना पाहायला मिळत आहेत. इथून आपण पाहू शकतायत खूप छान पद्धतीने हे षटक हाताळलं गेलंय. नारायण वजे षटकार जर वगळला तर इकॉनॉमिकल राहिला. अधिकृत स्वरूपामध्ये 4 षटकांचा खेळ परिपूर्ण होतोय. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 12 आणि विजयासाठी 17 धावांचं लक्ष आहे समोर. पुढील सत्कार मूर्ती आहेत आदरणीय सुमित जाधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय. आदरणीय देवानंद कृष्ण वजे साहेब या स्पर्धेचे प्रेसिडेंट आणि सरांच्या शुभ हस्ते सुमित जाधव आणि ऋतिक जाधव यांचा शुभ सन्मान या ठिकाणी परिपूर्ण केला जाईल.
वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आदरणीय सन्माननीय सुमितजी जाधव आणि ऋतिकजी जाधव यांचा सुयोग्य सन्मान मेगा स्क्रीनवर आपण पाहू शकतात. कॅमेरा त्या ठिकाणी रोल होतोय आणि सुंदर असं हे दृश्य अग्री प्रीमियर लीग या स्पर्धेचे विद्यमान अध्यक्ष महोदय यांच्या शुभ हस्ते आदरणीय सुमित जाधव आणि ऋतिक जाधव यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. चांगले व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगलं वक्तृत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवेणी संगमावर आधारलेली शेरदिल व्यक्तिमत्व अर्थातच सुमितजी जाधव आणि ऋतिकजी जाधव यांचा शुभ सन्मान आदरणीय देवानंद कृष्णा वजे यांच्या शुभ हस्ते परिपूर्ण केला जातोय. आपण आलात, या स्पर्धेची शुभवृत्तींगत केलीत, त्याबद्दल शतशः आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. 12 चेंडूंचा खेळ उर्वरित पाहायला मिळतोय. 17 धावांचं लक्ष राही फायटर्स माकणे या संघासमोर आपण पाहतोय. रिक्वायर्ड रन रेटचा विचार जर आपण केला तर आता 8.50 असा रिक्वायर्ड रन रेट आहे. चेंडूवरील कापूस कुठेतरी आता थोडासा कमी झालेला आहे आणि अशा स्थितीमध्ये फलंदाजांसाठी पोषकतेचं वातावरण जे बनलेलं आहे. एका बाजूने विशाल पाटील जबरदस्त, हा मात्र गेम चेंजर ठरलेला आहे. मी नेहमीच उल्लेख करतो की क्रिकेटमध्ये खेळाडूंची कमी नाहीये. तुम्हाला बनायचंच असेल तर गेम चेंजर बनायला शिका आणि ती गेम चेंजरची भूमिका या ठिकाणी अदा करत असताना पाहायला मिळतोय. मुख्य खेळपट्टीवरती विशाल पाटील, अतिशय उपयुक्त धावा त्याच्या बॅट मधून आपण अनुभवल्या. जयेश किणी सद्यस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत संघाची कमान सांभाळण्याकरिता. षटक क्रमांक 5 हाताळण्याकरिता बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय गौरव किणी, ज्याने पहिले षटक अद्वितीय हाताळलं होतं आणि गेम प्लॅनचा भाग म्हणून आपलं एक षटक त्यांनी राखून ठेवलं ते शेवटच्या टप्प्याकरिता. 12 चेंडू आणि 17 धावा असं इक्वेशन या सामन्यामध्ये. येथून मात्र जिंकायचं असेल डॉन किलर बिरवाडी संघाला तर विकेट टेकिंग ॲबिलिटी सहित कमरतोड गोलंदाजीचं पृथक्करण करणं ही मात्र काळाची गरज बनलंय. कारण जबरदस्त स्वरूपामध्ये फलंदाजी होते. चौकार षटकारांची लयलूट, मोठमोठे टोले जंग षटकार आणि चौकार आलेले आहेत या इनिंग मध्ये आणि खास करून विशाल पाटीलची विकेट खूपच मायने राखणार आहे ते डॉन किलर बिरवाडी या संघाकरिता. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली उजव्या हाताच्या फलंदाजासाठी एकंदरीत एक शॉट फाईन लेग घेण्यात आलेला आहे. एक शॉट पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफ साइडला एक वाईडिश लॉंग ऑफ परिक्षेत्रामध्ये जो फिल्डर सेट करण्यात आलाय. एक सिली मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक घेतला जातोय. एक काऊ फेज मध्ये आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. एक डीप स्क्वेअर लेग देखील घेण्यात आलाय जी फील्ड अटॅकची सजावट. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅक वर गौरव किणी ब्रँड ऑफ भामटपाडा सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला थोडस स्पीडअप करा खेळाला, नम्र विनंती स्पर्धेच्या माध्यमातून. काही जबरदस्त बॅरिकेड्स अगदी मैदानाच्या चहू बाजूंनी खेळाडूंना कुठल्याही प्रकारे मात्र खऱ्या अर्थाने आपण पाहू शकता डिस्टर्ब होऊ नये म्हणून मैदानाच्या चहूबाजूंनी बॅरिकेड्स पाहायला मिळत आहेत. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं, पद्धतशीर व्यवस्थापन कसं असावं याचा एक फॉर एक्झाम्पल अग्री प्रीमियर लीग. येथे मात्र आपण पाहू शकतायत या सामन्यामधील हा सर्वात मोठा क्षण देखील ठरू शकतोय. गौरव किणीने आपलं षटकार राखून ठेवलं होतं. तो गेम प्लॅनचा भाग मात्र या ठिकाणी उलगडला गेलाय आणि महत्वपूर्ण फलंदाज विशाल पाटीलच्या खेळीस पूर्ण विराम. जबरदस्त राईट आर्म अराउंड द विकेटचा मारा करत असताना मात्र जर आपण ग्रिप पाहिली गौरव किणीच्या गोलंदाजाची तर असं वाटेल की लेग ब्रेक करेल, परंतु लेग ब्रेकच्या ग्रिप्ट मध्ये मात्र ऑफ ब्रेक चेंडू या ठिकाणी बघायला मिळतोय. तो मेगा स्क्रीनवर लाईव्ह ऍक्शन मध्ये जबरदस्त स्वरूपामध्ये हा ऑफ ब्रेकचा चेंडू विशाल पाटीलच्या खेळीस पूर्ण विराम, फुल स्टॉप, त्रिफळाचीच्या स्वरूपामध्ये तंबूचा रस्ता दर्शविला गेलाय. काय सुरेख गोलंदाजी. स्पिन गोलंदाजांना मदत आहे या खेळपट्टीवरती. पिच क्युरेटरचं विशेष कौतुक करावं लागेल. नागमोडी वळण घेणारे अनेक चेंडू मात्र सातत्यपूर्ण रीतीने आपल्याला पाहायला मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या परिपटलावर आपण अनिल कृष्णास्वामी कुंबळेला पाहिलं. तब्बल चेंडूवर बोट फिरवत असताना 619 विकेट्स त्याने आपल्या शामियानामध्ये ओवले आणि अगदी यंदाच्या संगमामध्ये निवृत्त झालेला अर्थातच रविचंद्रन अश्विन ज्याने तिन्ही फॉर्मॅट मिळून 765 गडी बाद करण्याचा भीम पराक्रम केला आणि जागतिक क्रिकेटचा निरोप घेतला त्याची आठवण करून देत आहेत गौरव किणी आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. मुथय्या मुरलीधरनला कोण विसरेल. 44,039 चेंडू फेकत असताना कसोटी क्रिकेटमध्ये 800 विकेट्स तर वन डे फॉर्मॅट मध्ये 534 विकेटचा सडा
ज्याने पाडला गौरव किणी यांच्या माध्यमातून जबरदस्त स्पिन गोलंदाजी, क्वालिटी बॉलिंग. लोअर फुलटॉस स्वरूपातील चेंडू ऑफ साइडला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. जोपर्यंत चेंडूला उचललं आणि फेकलं जाईल तत्पूर्वी आपण पाहू शकतायत जबरदस्त कोलॅबरेशन दोन्ही देखील फलंदाजांमध्ये. समीकरण सध्या बॅलन्सिंग स्थितीमध्ये आपण पाहतोय. चेंडू शिल्लक आहेत 10 आणि धावा हव्या आहेत 15. अशा स्वरूपाचं इक्वेशन जे इन ऍक्शन आहे. जमेची बाजू म्हणजे दोन्हीही नवीन फलंदाज आता खेळपट्टीवरती आलेले आहेत, तितकेसे सेट झालेले नाही आहेत आणि गौरव किणी या गोष्टीचा फायदा उचलेल किंवा नाही हे बघण्यासारखं आहे. ऑन साइडला जबरदस्त टोले जंग फटका सजवलाय. हाय अँड हँडसम, स्वीट अँड स्मार्ट, क्लास अँड क्वालिटी, फास्ट अँड फ्युरियस षटकार, 6 धावा. काही जबरदस्त फलंदाजी मुख्य खेळपट्टीवरती आपण पाहतोय. शुभम बॅट मधून अद्वितीय षटकारासहित त्या सामन्यामधील हवा काढून टाकण्याचं कार्य केलंय ते फलंदाजाने. ग्रेट बॅटिंग, काय षटकार सजवला गेला. ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहतोय अगदी खडे खडे मनगटांचा प्रभावी वापर. पुन्हा एकदा ऑन साइडला टार्गेट केलंय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. सुंदर पद्धतीने आपण पाहू शकताय जेल परिपूर्ण केला जातोय. आशिष पाटील सारखा एक चाणाक्ष क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. षटकारानंतर मात्र विकेट येते. कडक मंगल यांचं देखील शुभ आगमन. ऐकूयात आपण डिस्क जॉकीला आणि वळूयात नेक्स्ट बॉल कडे. वाला दुपटन गावचा आपला देवा दादा, रांगी ट्रान्सपोर्टवाला दुपटन गावचा आपला देवा दादा, आपला देवा दादा. वेलकम बॅक. 8 चेंडूंचा खेळ उर्वरित 9 धावांचं लक्ष जे समोर पाहायला मिळतं. 2 संघांमध्ये सुरू असलेली कडवी लढत, कडवी झुंज, कडवा संघर्ष, चेंडू आणि फळीमधील द्वंद्व युद्ध आपण पाहतोय. राही फायटर्स माकणे आणि त्यांच्या विपक्षात डॉन किलर बिरवाडी. सद्यस्थितीमध्ये 8 चेंडूंचा खेळ उर्वरित राहिलाय. 9 धावांचं लक्ष राही फायटर्स माकणे या संघासमोर. काय विकेट टेकिंग ॲबिलिटी दर्शवले गेलंय. गौरव किणी याच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये देखील केवळ 4 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केला आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळत असताना देखील त्याने 2 गडी या षटकामध्ये परतीच्या प्रवासाला पाठवलेले आहेत. 8 चेंडू आणि 9 धाबा. काही सामना पाहायला मिळतोय. सद्यस्थितीमध्ये मोमेंटम फलंदाजी करणाऱ्या संघाच्या साईडने जरूर आपण पाहतोय, परंतु गौरव किणी हार मानण्यास तयार नाहीये. खूप छान पद्धतीने गोलंदाजीचं पृथक्करण. फुलटॉस स्वरूपातील चेंडू ऑन साइडला. आशिष पाटील त्या ठिकाणी तैनात पाहायला मिळत आहेत. खूप सुंदर स्वरूपामध्ये क्षेत्र रक्षण त्या ठिकाणी झालंय. आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर हळूहळू बॉल टू रन अशा स्वरूपाचं इक्वेशन आता या सामन्यामध्ये 7 चेंडू आणि 7 धावांचं टार्गेट समोर पाहायला मिळतं. आपला जो विजयाचा अश्वमेध आहे, जो विजय रथ आहे, तो राही फायटर्स माकणे संघ मात्र अशा अपेक्षा करेल की चालू राहावा. आणि त्या अनुषंगाने सद्यस्थितीमध्ये आपण पाहू शकताय 7 चेंडू आणि 7 धावा. परंतु क्रिकेटचं वर्ल्ड असं आहे ना, कधी कधी क्रिकेटच्या खेळामध्ये 6 चेंडू 36 धावा देखील होतात, कधी कधी 1 धाव देखील होत नाही. येथे आपण पाहू शकतायत मनकट करिता प्रयत्नशील हा खेळाडू मात्र बघायला मिळाला. खर तर 1946 मध्ये आपण पाहिलं होतं मुलवंतराय, हिम्मतलाल, विनू मनकट यांच्या माध्यमातून मनकी विकेटची संकल्पना जी रूढ झाली. आणि येथे देखील आपण पाहू शकतायत जे या ऑफिशियल्सला पूर्णपणे टार्गेट करणारा चेंडू आपण पाहू शकतायत गौरव किणी यांच्या माध्यमातून. जबरदस्त येथे आपण पाहू शकतायत खेळाडू वृत्तीचं दर्शन डॉन किलर बिरवाडी या संघाच्या माध्यमातून. मात्र खऱ्या अर्थाने 1946 मध्ये मुलवंतराय, हिम्मतलाल
विनू मनकड यांनी बिल ब्राऊनला बाद केलं आणि या मनकी विकेटची संकल्पना रूढ झाली क्रिकेटच्या परिक्षेत्रामध्ये. येथे देखील तोच प्रयत्न केला होता, परंतु तदनंतर मात्र आपण पाहू शकलात की हलकसं नम्रतेचं प्रदर्शन झालं डॉन किलर बिरवाडी संघाकडून आणि या डिसिजन जो माघार घेण्यात आला. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक, 7 धावांचं टार्गेट. येथून मात्र आशुतोष व्यवहारे दर्शवित असताना पाहायला मिळत आहेत. परंतु 1946च्या कॅलेंडर इयर मध्ये खऱ्या अर्थाने पहिल्यांदाच तो इतिहास मात्र रूढ झाला. मुलवंतराय, हिम्मतलाल, विनू मनकड यांच्या माध्यमातून विनू मनकड यांनी या भीम पराक्रम रचला, बिल ब्राऊनला बाद केलं आणि तदनंतर ही संकल्पना आली क्रिकेटच्या परिक्षेत्रामध्ये. यावेळेस खूप छान पद्धतीने या फटक्याची निवड पाहायला मिळते. स्क्वेअर ऑफ द विकेट सिंगल येते. आदरणीय सन्माननीय सुमित जाधव आणि आदरणीय सन्माननीय ऋतिक जाधव कोल्हापूरवरून या स्पर्धेसाठी हजेरी लावत आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून तब्बल 1000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी आग्री प्रीमियर लीग च्या स्पर्धेसाठी आलेला आहे. त्यांच्या मनापासून आभार. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 6 धावांचं टार्गेट जे एकंदरीत आपल्याला समोर पाहायला मिळतं. दात्यांचे मनापासून आभार. भरलेल्या भीमेकडून तुकोबांची माळ घ्यावी. हिरव्या पिवळ्या खर तर राणाकडून वेडेपिस्या, ढगांकडून वेडेपिस्या आकार घ्यावे. रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. ही दानशूर दातृत्वाची भूमिका दर्शवित असताना आपल्याला दाते मात्र पाहायला मिळत आहेत. त्यांच्या मनापासून आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. अग्री प्रीमियर लीग च्या वतीने माणूस नेहमीच म्हणतो की माझ्याकडे पैसा आला तर मी काहीतरी करेन, परंतु पैसा असं सांगतो की तू आधी काहीतरी करून तर दाखव, मगच मी तुझ्याकडे येईन. आणि आर्थिक स्वरूपामध्ये, प्रायोजकत्वाच्या स्वरूपामध्ये सहाय्य दर्शवणाऱ्या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांना मानाचा त्रिवार मुजरा आहे तो आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मधून. आता 6 चेंडूंचा खेळ उर्वरित पाहायला मिळतोय आणि 6 धावांची आवश्यकता. बॉल टू रन क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण नेहमीच पाहिलेला आहे कधी कधी 6 चेंडूंमध्ये 35 धावा स्टुअर्ट ब्रॉड सारख्या गोलंदाजाच्या विरोधात जसप्रीत बुमराह ठोकून जातो. हा वर्ल्ड रेकॉर्ड आहे कसोटी क्रिकेट मधला. परंतु कधी कधी कॅरेबियन प्रीमियर लीग मध्ये सुनील नारायण सुपर ओव्हरचं षटक देखील निर्धाव हाताळतो हा इतिहास आहे. म्हणून क्रिकेटमध्ये आपण कधीही प्रेडिक्ट करू शकत नाही. क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, प्रेडिक्शन यहाँ पे फेल है. महान महान अनिश्चिततेचा असा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. खर तर 19 सप्टेंबर 2007 मध्ये आपण पाहिलं डर्बनच्या मैदानामध्ये 6 चेंडूंमध्ये 36 धावा ज्या युवराज सिंगने परिपूर्ण केल्या. परंतु तदनंतरच्या काळामध्ये आपण पाहिलं होतं पुनरागमन करत असताना तोच फलंदाज मात्र एकेका धावेसाठी झगडताना देखील बघायला मिळाला. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या क्षितिज वलयावर. असं हे क्रिकेट आहे. येथे प्रत्येक चेंडूवर एक नवीन संघर्ष आहे. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागतं आणि म्हणूनच हा सामना अजूनही बॅलन्सिंग. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय शेवटच्या षटकामध्ये. चला थोडंसं स्पीडअप करा प्लीज, खेळाला जास्त वेळ घेऊ नका, नम्र विनंती. वैभव पाटील बॉलिंग ट्रॅक वर. स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. सिंगल मिळते. फलंदाजांवर येथून मात्र प्रेशर असेल किंवा नाही. एका बाजूने जर आपण पाहिलं तर चांदीपचा ब्रँड अत्यंत अनुभवी खेळाडू अर्थातच जयेश किणीला आपण पाहतोय. यापूर्वी असे कितीतरी सामने त्यांनी जिंकवलेले आहेत. परंतु डॉन किलर बिरवाडे असा विचार करत असेल की आपण पहिल्या विजयाच्या शोधामध्ये आहोत आणि म्हणून शेवटच्या चेंडूपर्यंत लढूयात. लेट्स फाइट. संघर्ष जितना कठिन होगा जीत उतनी ही शानदार होगी. या उक्तीप्रत मात्र लढाऊ भूमिका, फायटिंग स्पिरिट त्या ठिकाणी अनुभवायला मिळतं. म्हणतात ना झाडावर बसलेला जो पक्षी असतो त्याला कधीही फांदी तुटण्याची भीती नसते, कारण त्याचा स्वतःच्या पंखांवर अतूट आणि प्रगल्भ असा विश्वास असतो. त्या उक्तीप्रत लढतोय डॉन किलर बिरवाडी. 5 चेंडू शिल्लक, 5 धावांचं टार्गेट समोर. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेला ऑन साइडला फटका मात्र या ठिकाणी फसला जातोय, परंतु क्षेत्ररक्षकाने केले चूक आणि चुकीला माफी नसते. क्रिकेटच्या परिपटलावर झेल सुटलाय. झेल सोडूच नका. हा जर झेल टिपला असता तर 2 धावा देखील वाचल्या असत्या. जयेश किनीची विकेट देखील आली असती आणि 4 चेंडूंमध्ये 5 धावा असं समीकरण देखील तयार झालं असतं. परंतु तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती धुपाटणाला अशी स्थिती आपण पाहतोय.
अशी चुकी केली 1999च्या विश्वचषकामध्ये हर्षल गिब्सने आणि स्टीव्ह वॉने पुढे येऊन 120 धावांचा अखंड तांडव उभा केला. हीच चुकी केली 13 नोव्हेंबर 2014च्या दिवसामध्ये तिसारा परेराने आणि रोहित शर्माच्या बॅटमधून 264 धावांचा अखंड तांडव उभा राहिला. झेल सोडू नका. यावेळेस पुन्हा एकदा स्मॅश केलाय, तोच क्षेत्ररक्षक निवडलाय आणि क्षेत्ररक्षक दर्शवून देतोय दररोज दिवाळी नसते. झेल परिपूर्ण फलंदाज बाद. ऐकूयात डिस्क जॉकीला आणि वळूया त्या रंगतदार सामन्याकडे. जबरदस्त वैभव पाटील ब्रँड ऑफ चांदीप हा गोलंदाज आपण पाहतोय. काय फायटिंग स्पिरिट दर्शवलं गेलंय. माझ्याकडे ते कसब, कला, कौशल्य, ते नैपुण्य, तो तरबेजपणा, ते साहस, ते धाडस, ती ताकद, ती हिंमत, ते धैर्य, ते शौर्य माझ्याकडे आहे. मी लढणार शेवटच्या चेंडू पर्यंत. ही भूमिका वैभव पाटील ब्रँड ऑफ चांदीप याच्या माध्यमातून स्वीकारले गेलंय. 3 चेंडू शिल्लक, 3 धावांचं लक्ष समोर. अटीतटीचा असा सामना, हाय व्होल्टेज मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. बॉलर तयार. यावेळेस आपण पाहू शकतायत जबरदस्त निर्धाव आणि समवेत धावचीतच्या स्वरूपामध्ये गडी देखील बाद करार. काय सामना रंगलाय. चेंडू शिल्लक आहे 2 आणि धावा हव्या आहेत 3. व्हॉट अ सुपर मॅच. पैसा वसूल सामना या ठिकाणी रंगला जातोय. थर्ड अंपायर देखील रिफर पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी 2 चेंडू आणि 3 धावा अशा स्वरूपामध्ये हे इक्वेशन या ठिकाणी समोर आलेलं आहे. सामन्याचं गडी बाद होण्याचा क्रम जर आपण पाहिला तर 7 गडी बाद झालेले आहेत. 7 विकेट लॉस जे एकंदरीत स्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि 2 चेंडूंचा खेळ, उर्वरित असताना 3 धावांचं लक्ष जे समोर पाहायला मिळतं. अजून देखील हा सामना जीवित, परंतु दोन्ही टेल एंडर बॅटर्स आता मुख्य खेळपट्टीकडे आलेले आहेत. जबरदस्त गोलंदाजीचं प्रत्यक्षकरण वैभव पाटील अर्थातच चांदीपचा खेळाडू स्वतःचा दर्जा सिद्ध करत असताना पाहायला मिळतोय मुख्य खेळपट्टीवर अद्वितीय स्वरूपामध्ये. म्हणतात ना, हर सर जहां पे झुक जाए वही मंदिर होता है, हर नदी जिसमें समा जाए वही समुंदर होता है. जीवन की इस कर्म भूमि में जंग तो बहुत है, लेकिन हर जंग जो जीत जाए वही सिकंदर होता है. जो जीता वही सिकंदर. 52 धावा फलकावर 7 गडी गारद. चेंडू शिल्लक आहे 2, धावा हव्या आहेत 3. हाय व्होल्टेज सामना. यावेळेस एस्टॅनच्या मागे आपण पाहू शकतायत जबरदस्त स्वप्नील पाटील डॉन यांचं सेलिब्रेशन, ती रिॲक्शन तुम्ही पाहू शकतायत. काय षटक हाताळलंय वैभव पाटीलने. आतापर्यंत अग्री प्रीमियर लीग च्या या अनोख्या सीझन मधील अतिशय उत्कंठावर्धक असं हे षटक राहिलंय. आता चेंडू शिल्लक आहे केवळ आणि केवळ 1 आणि विजयासाठी 3 धावांचं टार्गेट आहे समोर. 8 गडी तंबूच्या आश्रयाला. क्रिकेटाला आणले गती, या बिरवाडीवाल्यांनी क्रिकेटाला आणले गती. आज खेळाडू असतील किती ना त्यांना स्वप्नील पाटीलची भीती. आज खेळाडू असतील किती ना त्यांना स्वप्नील डॉनची भीती. आज खेळाडू असतील किती ना त्यांना. अगदी येणाऱ्या अनादी काळापर्यंत वैभव पाटीलच्या स्मरणात राहणार हे षटक आहे. या रिॲक्शन तुम्ही बघा. स्वप्नील पाटील आणि वैभव पाटील या दोन्ही देखील खेळाडूंच्या बरंच काही सूचित करणाऱ्या आहेत. सामना होता कुठे, येऊन पोचलाय कुठे. शेवटच्या षटकामध्ये किती धावांची आवश्यकता होती तर केवळ 6 चेंडूंमध्ये 6 धावांचं आव्हान समोर असताना चांदीपचा ब्रँड वैभव पाटील याने प्रतिस्पर्धी संघाच्या मुखामधून जणू काही घास हिरावून घेण्याचं कार्य या ठिकाणी
अगदी परिपूर्ण करण्याच्या उंबरठ्यावरती निघून आलाय. 52 धावा, 8 गडी गारद, 1 चेंडू शिल्लक, 3 धावांचं टार्गेट. पहिल्या विजयाच्या शोधामध्ये असणारा डॉन किलर बिरवाडी, जबरदस्त फायटिंग स्पिरिट काय असतं हे दर्शवलं गेलंय या सामन्यामध्ये. ग्रेट बॉलिंग. वैभव पाटील, ब्रँड ऑफ चांदेप. म्हणतात ना की आयुष्यामध्ये जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला की उभ्या आयुष्यात तुम्हाला काय करायचंय, तर एकच उत्तर द्यायचं की आई वडिलांनी जे मला नाव दिलंय त्या नावाचा मला ब्रँड तयार करायचा आहे. आणि वैभव पाटील चांदीपचा ब्रँड काय गोलंदाजी केलंय. युट्यूबच्या माध्यमातून 1000 पेक्षा जास्त प्रेक्षक राजे सध्या आस्वाद घेत आहेत या सामन्याचा. 1 चेंडू उर्वरित, 3 धावांचं टार्गेट समोर. अतिशय उत्कंठावर्धक, चित्ताकर्षक, चित्तथरारक, रोमहर्षक ही लढत आपल्याला पाहायला मिळते. हृदयाचा ठाव घेणारी आणि हृदयाची स्पंदने वाढवणारा असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. काटे की टक्कर, ईट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से, प्रश्न का जवाब उत्तर से. कशमकश, रोचक, रोमांचक सामना. 1 चेंडू शिल्लक, 3 धावांचं टार्गेट समोर. व्हॉट अ सुपर मॅच. फलंदाजी मार्कवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. टेल एंडर राहुल किणी. आज हिरो बनण्याची संधी आहे. यावेळेस आपण पाहू शकता सुरेख पद्धतीने चेंडूची पिचिंग. पहिली धाव तर कंप्लीट होते. सुंदर फेकी आणि येथून हा सामना. वैभव पाटील चांदीपचा ब्रँड प्रतिस्पर्धी संघाच्या मुखामधून घास मात्र हिरावून घेतला गेलाय. काय सामना बघायला मिळाला. मी नेहमीच उल्लेख करत असतो कॉमेंट्री स्टुडिओ मधून की एक चांगला फलंदाज तुम्हाला एक सामना जिंकून देईल, परंतु तुम्हाला टुर्नामेंट जिंकायचे असेल तर तुमच्या संघामध्ये चांगले गोलंदाज असावेच लागतात. रिॲक्शन्स बघा तुम्ही. सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावरती स्माइल येते. स्वप्नील पाटील अँड कमलाकर पाटील प्रेझेंट. हा संघ डॉन किलर बिरवाडी जो मात्र पहिला विजय या ठिकाणी परिपूर्ण करतोय. वैभव पाटील, ब्रँड ऑफ चांदीप याचा क्लास मात्र